एक मिनिट. ओके. द मीटिंग मी स्टार्ट करतोय. माझ्या स्क्रीन शेअर करतोय मी. हं. आता काय होतं? वर्क फ्रॉम होम, आता हा शब्द म्हणजे बराच वेळा तुम्ही ऐकलाय की वर्क फ्रॉम होम म्हणजे घरातनं बसून. आज प्रत्येक स्त्रियांना आज काम हवंय, प्रत्येक महिलांना आज घरातनं बसून काम हवंय. आणि का हवंय? कारण एक परी पुरुष बनणं सोपं आहे, पण सॉरी, एक परी पुरुष बनणं सोपं आहे. कारण एखादा पुरुष बाहेर जाऊन काम करू शकतो. तो बाहेर जाऊन आपल्या गरजा पूर्ण करू शकतो. पण एखादी स्त्री ज्यावेळेस तिचं लग्न होतं किंवा जोडीदार बरोबर भेटत नाही, किंवा आज तुम्ही बघताय महागाई भरपूर वाढल्या, किंवा त्या खर्चातनं ज्यावेळेस तिचं भागत नसतं ना, मग त्यावेळेस तिच्या पुढे एक ऑप्शन काय ठरतं की मला वर्क फ्रॉम मला होम करायचं आहे. तर माझं बरोबर असेल तर मला तुम्ही येस टाइप करा, नसेल तर नो टाइप करा. आणि आज सगळी दुनिया ऑनलाईन झाल्या. आज ऑनलाईनच्या माध्यमातून लोक लाखो करोड रुपये म्हणलं आज कमवतात. पण आज असं झालंय, आमच्या महाराष्ट्रीयन माणसाला हेच माहित नाही की ऑनलाईनचा वापर करून आपल्याला लाखो रुपये कसे कमवायचे आहेत, आपल्याला करोड रुपये कसे कमवायचे आहेत, हेच आपल्यातल्या अजून बऱ्याच लोकांना माहित नाही. म्हणून वर्क फ्रॉम होमची पहिली मी एक व्याख्या तुम्हाला सांगितलं की आपल्याला घरातनं बसून आपल्याला मोबाईलचा आपला यूज करून आपल्याला पैसे म्हटलं पैसे मिळवायचे आहेत, लोकांची समस्या म्हटलं सोडवायची आहे, किंवा लोकांना एखाद्या इफेक्टिव्ह गोष्ट आपल्याला द्यायची आहे, त्यालाच आपण म्हणूया वर्क फ्रॉम होम. आता वर्क फ्रॉमचे प्रकार बरेच आहेत. एखादी ताई जर एखादी रील जर बनवत असेल, ती पण एक प्रकारचं ऑनलाईन कामच करत्या. एखादी ताई जर फूड विषयी एखादा ब्लॉग जर लिहित असेल, ती पण ताई एक प्रकारचं वर्क फ्रॉम होमच करते. एखादी ताई जर डान्सच्या रील जर पोस्ट करत असेल, ती पण एक प्रकारचं म्हणलं ती एक प्रकारचं घरातनं ऑनलाईनच काम करत्या. आज नाही, आत्तापासून सगळं दुनिया सगळी ऑनलाईन झाल्या. येणारा काळ सुद्धा म्हटलं ऑनलाईनच असणार आहे. तर ऑनलाईनच्या ह्या जगात जर तुम्हाला टिकून राहायचं असं तुम्हाला हे समजलं पाहिजे की ऑनलाईनच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे. मी कुणाकडे पैसे मागायला नाही आलो, किंवा मी कुठली स्कीम घेऊन नाही आलो, किंवा मला तुम्हाला कुठं काय गुंतवायला मला काय सांगायचं नाही. माझं जे कन्सेप्ट आहे किंवा माझा जो प्लॅन आहे त्याचा वापर करून किती लोकांनी लाखो रुपये कमवले. तरी मी स्क्रीनशॉट माझ्या ग्रुपवर टाकले, तर मी ऍडिओ तर टाकलेच नाही सोडा. तर आज जवळजवळ 750 लोक माझ्यासोबत काम करतात. आज मार्केटला जर माझं एक नाव आहे की हा माणूस किंवा हा मुलगा लोकांना पैसे कमावून देतो, लोकांना हे शिकवतो की पैसे कसे कमवले पाहिजेत. म्हणून आज माझं मार्केटला खूप मोठं नाव आहे. तर मी शेअर करतो माझा परिचय. माझी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी आहे. आणि एक गोष्ट जी मी फोकस केली की लोकांच्या गरजेतनच खरा मोठा व्यवसाय होतो. तर माझं बरोबर असेल तर मला कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. माझी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी आहे, पण त्याच्या पाठीमागचा जो माझा बॅकग्राऊंड आहे, जवळजवळ मी विक्रीच्या क्षेत्रामध्ये जवळजवळ 12 वर्षापासून मी आज काम करतोय. मी पण एका सामान्य घरातनंच आलो होतो. 4 बहिणी होत्या, राहायला घर नव्हतं. तर संडास बाथरूम मध्ये बसून मी काय करायचो, व्हिडिओ शूट करायचो. मग तुम्ही समजून जावा की माझ्या घरची परिस्थिती कशी असणार आहे. कारण खेडेगावामध्ये जो कुठला मुलगा राहतो, ते त्याला वाट दाखवणार कोण नसतं किंवा गाईड करणार कोण नसतं. तर माझा गुरु मीच होतो. त्यावेळेस मग मला मोठं व्हायचं होतं. माझी स्वप्न मोठी होती. मुंबईमध्ये मी पण फिरायचो, स्वप्न मोठी घेऊन फिरायचो. पण मी जॉब करायचो, कुठेतरी काम करायचो. पण नेहमी झोपायला गेलं की असं मनामध्ये आणायचं की अरे मला लय मोठं बनायचं आहे, मला खूप पैसा कमवायचा आहे. सकाळी तेच काम करायचं. तर मुंबईचं पण जीवन जगलो. मसाले विकले, विस्पर विकले, पुन्हा डायपर सुद्धा विकले. बरंच म्हणजे मुंबईमध्ये 3 ते 4 वर्ष रस्त्यावरती फिरून सिम कार्ड सुद्धा विकलेत. पण तरी पण काही मी मोठा बनत नव्हतो. मग 2021 मध्ये मी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी सुरू केली. आणि मग एकाच गोष्टीवरती फोकस केलं की माझ्याकडे जे आहे ते मी एक हाडांचं प्रोडक्ट बनवलं. गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा संधिवात एकच प्रोडक्ट बनवलं.
कारण 100 गाड्यांच्या वरती प्रवास करून आपण जास्त लॉंग रूटला जाऊ शकत नाही. पण आपण एकाच गाडीवर जर फोकस केलं तर आपण ती एक गाडी आपण खूप लांब घेऊन जाऊ शकतो. तर मी एकच प्रॉडक्ट बनवलं, ते म्हणजे आर्थोचं प्रॉडक्ट बनवलं. एक सिंगल प्रॉडक्ट बनवलं. जे हाडांच्या दुखण्यावरती काम करतं. मग कंबरदुखी असेल, पाठदुखी असेल, वात असेल, संधिवात असेल, तर एकच आयुर्वेदिक सिंगल वन प्रॉडक्ट बनवलं आणि ते पण स्वतः मी हे मॅन्युफॅक्चरिंग करतोय. आणि माझी स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी आहे. हे पण त्याचे फोटोज, व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवतो. आता काय आलंय, भारतामध्ये जवळजवळ 40च्या पुढच्या लोकांना आज सर्रास म्हटलं आज आजार आहे. गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे आणि लोकांचे मसल्स आज खूप पेन करतात, कारण लोकांचं खाणं आज त्या लायकीचं नाही. आणि हाच प्रॉब्लेम मी ओळखला आणि मी हाच एक सिंगल प्रोडक्ट म्हटलं बनवलं. तर मला माहिती आहे की जिथं सगळ्यात मोठी समस्या आहे ना, तिथं सगळ्यात मोठा पैसा आहे आणि हा मार्केटचा नियम आहे. तुम्ही म्हणाल की सर, मग तुम्ही फार्मास्युटिकल कंपनी काढली, आता काय तुम्ही जे लोक बघतात आपण त्यांना चोर लोक म्हणूया, की म्हणतात की आमच्याकडे सगळ्याचे औषध आहे. हा माणूस नेहमी भिकारी असतो. कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. जो माणूस सगळे प्रोडक्ट विकतो ना, तो नेहमी भिकारी असतो. मी भिकारी शब्द वापरतोय. मी चांगला ह्याच्यापेक्षा जर खायचा शब्द असताना मी तो पण वापरला असतो. जो सगळे प्रोडक्ट विकतो ना, तो नेहमी भिकारी असतो. कारण आपण त्याला म्हणूया एक ना धड भाराभर चिंध्या. मी एकच प्रोडक्ट का आणलं, कारण ही आज आपल्या महाराष्ट्राचा फक्त विचार करूया की ही लय मोठी लोकांची आज गरज आहे. आज प्रत्येक घरामध्ये 10 पेशंट मधल्या 10 लोकांच्या मधल्या आज 7 ते 8 लोकांना जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, मसलचा प्रॉब्लेम आहे. त्यांचे गुडघे सुजतात किंवा दुखतात. ही खूप मोठी संधी आहे आणि ह्या संधीलाच मी त्या संधीवरचं मी सोल्युशन काढलं आणि त्याचा फायदा म्हणजे मी गेले 2-3 वर्षामध्ये मी करोड रुपये कमवले आणि एका एका रुपयाचा मी हिशेब पण तुम्हाला दाखवायला तयार आहे. माझ्यासोबत जेवढी पण लोक होती म्हटलं मी त्यांना सुद्धा कमवून म्हटलं दिले. ते आज आपल्या लाईव्ह मध्ये असतील, ते पण शेवटला तुम्हाला आपल्या बाईट्स सांगतील की सर मी कसा आलो आणि मी सुरुवात कुठून केली होती. आता पण काय झालंय, वर्क फ्रॉम होम म्हटलं किंवा मार्केटिंग शब्द ऐकला तर बऱ्याच स्त्रियांना काय वाटतं, याला काहीतरी फसवायची स्कीम चालू आहे. काहीतरी कोणतरी आम्हाला चुकीची गोष्ट आम्हाला कोणतरी विकणार आहे, कोणतरी माझे पैसे काढून घेणार आहे. कारण बऱ्याच वेळी काय होतं, मार्केटिंगच्या नावाखाली बऱ्याच लोकांना फसवले. मार्केटिंगच्या नावाखाली बऱ्याच लोकांना लुबाडले. कारण मार्केटिंग हे फक्त नाव आहे, पण मार्केटिंगमध्ये दुनियाभरचे प्रकार आहेत. म्हणजे काय, एखादं मोठं हॉस्पिटल असतं ना, हॉस्पिटल फक्त नाव आहे, पण हॉस्पिटलमधले बरेच वेगळे डिपार्टमेंट असतात ना. की हॉस्पिटल म्हटलं की असं नाही की हॉस्पिटल म्हटलं की त्या नावातच सगळं आलं. तसं मार्केटिंग म्हटलं की त्या मार्केटिंगमध्ये हजारो प्रकार आहेत. आता तुम्ही कुठल्या प्रकारामध्ये फसलाय, आता हा तुमचा रोल आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चोर लोक म्हणजे MLM कंपनीवाले लोक. ही तुमच्या डोक्यामध्ये असं भरवतात की जगामध्ये MLM शिवाय दुसरं काहीच नाही. येणारा काळ सगळा हा नेटवर्क मार्केटिंगचा. अरे हरामखोरांनो, मागचा काळ पण तो नेटवर्क मार्केटिंगचा, मागचा काळ सुद्धा नेटवर्कचाच होता. आता पण काळ हा नेटवर्कच असतो. जगातलं कुठला पण बिझनेस विदाउट नेटवर्क शिवाय चालतच नाही. MLMचा चोर काय सांगतो तुम्हाला की येणारा काळ सगळा हा नेटवर्क मार्केटिंगचा आहे. बाबा, नेटवर्क मार्केटिंगचा नाही, जगातला प्रत्येक काळ हा नेटवर्क शिवाय होतच नाही. पण MLMचा तो चोर कोट घालतो आणि तुमच्या पुढं गप्पा मारतो. पण तुम्ही पण त्याच्या बोलण्यामध्ये येता आणि त्याला पैसे देऊन बसता. आयुष्यामध्ये कुठं पण जरी तुम्ही काम करायला गेला ना, जो तुमचा लीडर आहे, तो तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल सांगतोय ना, तुम्ही त्याला पहिला हा प्रश्न विचारला पाहिजे की तू किती रुपये कमवलेस? तुझ्या अकाउंटला किती लाखो रुपये आहेत, मला पहिल्यांदा हे दाखव. कारण मग मी तुझ्यासोबत काम करायला तयार आहे. कारण एक बुडणारा माणूस दुसऱ्या बुडणाऱ्या माणसाला वाचवू शकत नाही, हे लक्षात ठेवा. जर जर त्याला वाचवायचं असेल ना, तो पहिल्यांदा तो काठावरती पाहिजे, तर तो त्या बुडणाऱ्या माणसाला वाचवू शकतो. पण हा MLM नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली बरेच लोक म्हटलं फसलेत. ऑनलाईन तर तुम्हाला माहिती आहे का, फॉरएव्हर नावाची कंपनीनं तर बऱ्याच लेडीजना गंडा घातलाय. की आम्ही आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला आम्ही तुम्हाला प्रोडक्ट पण देऊ, आम्ही तुम्हाला लोक पण देऊ, तुम्ही आमच्या सोबत या
आणि 30,000ची सगळ्यात भंगार प्रोडक्ट खरेदी करा. आता आमच्या महिलांना वाटलं अरे भारी स्कीम आहे, 30,000 पण आपल्याला मिळणार, 30,000चे प्रोडक्ट पण घ्यायचे आणि आयटी कस्टमर पण मिळणार. असा जर कोण तुम्हाला बोलत असेल ना, याचा अर्थ तुम्हाला माणूस फसवतोय. आणि ह्यांनी डोकं पण काय लावलं, त्यांची ऑनलाईन म्हटलं ऍड फिरती आणि त्या ज्या लोक त्यांना जे फॉर्म भरतात ना, आणि हेच नंबर काढून त्यांनी त्या लोकांना ज्यांनी पैसे भरले हेच नंबर काढून त्यांना प्रोव्हाइड केले. त्यांना हे पण नाही शिकवलं की कसं बोललं पाहिजे आणि कसं विकलं पाहिजे किंवा ऑनलाईन बोलताना त्याची स्ट्रॅटेजी काय असते. ह्याच्यामुळे काय झालं, बऱ्याच मुली ह्या एमएलएमच्या फ्रॉड मध्ये बरीच लोक फसलेत. त्याच्यामुळे त्यांच्या नावावरती एमएलएमचा अर्थ जरी नाव एमएलएम मार्केटिंगचा अर्थ जरी कानावर शब्द जरी पडला ना, तरी त्यांची मनस्थिती ऐकून घेण्याची पण नसते. पण त्यांना हे कळत नाही की बाई ह्याच्यामध्ये चुकी आपली आहे, आपण अजून मूर्ख आहे, आपल्याला कळतच नाही ना की मार्केटिंग म्हणजे काय असतं. 10 रुपयाचं प्रोडक्ट ही लोक 1,000 रुपयाला विकतात. आता ज्यूस, बरं घरासमोरची कोरफडीचा ज्यूस म्हटलं किती रुपयाला असत, किती किती रुपयाला विकून विकून विकला पाहिजे. ही लोक 10 रुपयाचा कोरफडचा ज्यूस तुम्हाला 2-2 हजार रुपयाला विकतात. आणि कोरफडीच्या ज्यूसचं सुद्धा म्हटलं यांचं करण्याचं एक मार्केटिंग आहे की बार्बरी नावाचं एक अलोवेराचं झाड आहे आणि त्या झाडाला एक म्हटलं बार्बरी नावाचं एक अलोवेराची एक प्रजाती आहे, ती ऑस्ट्रेलियामध्ये असते, त्याला तिथे एक फुल असतं. आणि त्याच्यामुळे मग ते एक विशिष्ट प्रकारची अलोवेरा ना आम्ही ती बाटलीमध्ये प्रिझर्वेटिव्ह करून आम्ही लोकांना विकतोय. म्हणजे त्यांना माहित आहे, जर असं एखादा कोण म्हटलं अरे अलोवेरा ज्यूस काय, आमच्या दारासमोर सुद्धा आम्ही अलोवेराचा ज्यूस करून नॅचरल पिऊ शकतो. मग त्याच त्याला शिकवलं की असं म्हणायचं की बार्बरी नावाची एक प्रजाती आहे अलोवेराची, त्याचं आम्ही एक विशिष्ट जातीचं आम्ही हे ज्यूस बनवून लोकांना प्रोव्हाइड करतो. कारण हे मार्केटिंगची माणसं काय शब्द वापरतात तुम्ही विचार नाही करू शकता. अरे अलोवेरा काय फुकट आपल्या घरासमोर असते, पण आम्हाला ते नको आहे. कारण माणसाची फितरत आहे. थोडंसं वेगळं सांगितलं की त्याचं माइंडसेट लगेच चेंज होतं. पण 10 रुपयाचं प्रोडक्ट तुम्हाला 2-2 हजार रुपयाला विकतात, हेच मला सांगायचं. कॉस्मेटिकचे प्रोडक्ट तुमच्या महागडे कोण घेणार आहे एमएलएम मध्ये, कुणीही घेत नाही. आणि खोटं बोलून जगामध्ये कधी सुद्धा नेटवर्क तयार होत नाही. त्यांचा एक शब्द असतो, नेटवर्क केलं की घरातनं आयता पैसा मिळतो, घरातनं बसून पैसा मिळतो. अरे बाई खोटी गोष्ट आहे. या जगात जर सगळ्यात मोठं अवघड जर काम असेल ना, ते आहे नेटवर्क तयार करणं. जगात सगळ्यात मोठं अवघड काम आहे एक नेटवर्क तयार करणं. आणि खोटं बोलून कधी सुद्धा नेटवर्क तयार होत नाही. हर्बल लाईफ वाले प्रोफेशनल चोर, आता कोण ऐकत असेल ना त्याला पण सांगतो मी, प्रोफेशनल चोर. पण ह्या वजन वजन वाढण्याचं कारण आपल्या हातामध्ये असतं. आणि ह्या आपल्या ज्या महिला मंडळ आपलं ही एखाद्या बाईच्या बोलण्यामध्ये येऊन तिला 9-10 हजार रुपयाचे सप्लिमेंट्स म्हणलं घेऊन तिच्याबरोबर सकाळी नाचायचं, काढते ज्यूस प्यायचा, पुन्हा उपाशी राहायचं. अरे मग हे सगळं जर करायचं होतं तर मग 7-8-9 हजार रुपये तुम्ही का भरले. आणि या बायका म्हणतात सुद्धा आमच्याकडे वर्क फ्रॉम होम आहे. म्हणजे ज्या कंपनीच्या बोलण्यामध्ये जर फसवेगिरी असेल तर उद्या त्या कंपनी सोबत लोक मला सांगा काय जोडून राहू शकतील. की जगातलं वजन जर कमी करायचं असेल तर व्यायाम आणि प्रोफेशनल डाएट ह्या दोन गोष्टीशिवाय जगात वजन कधी सुद्धा कमी होत नाही. तरी सुद्धा आपल्या आपल्या स्त्रियांना वेट लॉसच्या नावाखाली 2-2, 2-2, 3-3 लाख रुपयाला फसवलंय. तर ह्याच्या पाठीमागचं आपलं अज्ञान आहे, अज्ञान, दुसरं काहीच नाही. आणि ह्याच्यामुळे काय होतं, लोकांचा विश्वास तुटतो. आणि विश्वास तुटला की तो माणूस पुन्हा कोणावरती ट्रस्ट ठेवत नाही. म्हणून तुम्हाला मला फ्रॉड वर्क फ्रॉम होम बद्दल थोडक्यात तुम्हाला मला सांगायचं होतं. आता माझा जो प्लॅन आहे तो B2B बिझनेस प्लॅन आहे माझा. स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. जर ह्यातला मला कोणतरी म्हटला की सर उद्या मला माझ्या नावानं प्रोडक्ट मला मॅन्युफॅक्चरिंग करून पाहिजे, ती तरी सुद्धा म्हटलं मी ती द्यायला तयार आहे. एमएलएमच्या प्रोडक्टला तुम्ही म्हटला ना की मला माझ्या नावानं प्रोडक्ट सर तुम्ही देऊ शकता का, तर एमएलएमचा व्यक्ती तुम्हाला त्याच्या नावानं प्रोडक्ट देऊ शकत नाही. हर्बल लाईफचे हर्बल लाईफच राहणार आहे. पण मी तुम्हाला तुमच्या पोराच्या नावानं तुमचं एखादं नाव असेल की तुम्हाला उद्या ते टाकायचं एखाद्या प्रोडक्टवरती, ती मी तुम्हाला टाकून देऊ शकतो का. ऍज अ मी कंपनीचा ओनर आहे. माझा प्लॅन कुठला बिझनेस टू बिझनेस आहे. म्हणजे बिझनेस टू बिझनेस. तुम्ही कुठल्या स्कीम, जस्ट तुम्ही कुठल्या स्कीम मध्ये काम करताना त्यास तुम्ही कोण होता, तुम्ही कमिशन बेसवरती हमाली करणार तुम्ही एजंट होता. पण ते तुम्हाला काय सांगतो, अरे आपण तो बिझनेसचा अर्थ हा नसतो की कुठल्या तरी कंपनीतनं थर्ड क्लास प्रोडक्ट घ्यायचे आणि ते कमिशन बेसवरती विकायचे. ह्याला बिझनेस म्हणत नाही, ह्याला फसवेगिरी म्हणायचं. पण ज्या दिवशी तुम्ही माझ्यासोबत काम कराल ना, तर त्या दिवशी तुम्ही माझ्या बिझनेसचं बिझनेस पार्टनर असणार आहे. तुम्ही उद्या म्हटला की सर मला 1,000 मला ह्या बॉटल्स पाहिजेत आणि मला माझं नाव टाकून मला हवाय, किंवा मी टाकू शकतो का, बाय तू टाक.
माझ्याकडनं 5 बाटल्या घेतल्या, माझं स्टिकर फाडून जरी तुम्ही तुमचं स्टिकर लावलं तरी सुद्धा त्याला मी ती ऑथॉरिटी प्रोव्हाइड करतो का मी माझ्या कंपनीचा मालक आहे. कंपनी आणि तुम्ही आणि ग्राहक संपला विषय. आणि हा सगळ्यात मोठा इथला प्लस पॉईंट आहे की तुम्ही पहिल्या दिवसापासून तुम्ही बिझनेस पर्सन होता. हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे माझ्यासोबत काम करण्याचा, की तुम्ही कुठलं कमिशन बिमिशन गेलं उडत, तुम्ही ऍज अ बिझनेस पार्टनर म्हणून तुम्ही सोबत जोडता, कारण ऍज अ मी कंपनीचा ओनर आहे. आता माझं प्रोडक्ट आहे ना, त्याची थोडी तुम्हाला मी डिटेल सांगतो. माझा कोर्स आहे ना, हा असतो 7 दिवसाचा. त्याच्यावरची MRP 600 रुपयाची आहे. मी तुम्हाला देतोय होलसेलनं 50 बाटल्या घेतल्यावरती 200 रुपयाला. आता तुम्ही कमीत कमी 50 पीस तुम्ही घेतले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन म्हटलं 400 रुपये आहे. आता एवढं मोठं मार्जिन मला सांगा, तुम्हाला कोण देणार आहे? मला जर असा कोण व्यक्ती असेल, तुम्हाला एवढं जर मार्जिन देत असेल एखादी गोष्ट विकल्यानंतर, तर मला सांगा त्यासोबत मी काम करायला तयार आहे. की 600 रुपयाचं एखादं प्रोडक्ट जे खरंच लोकांच्या गरजेचं आहे, लोकांना याचा फायदा पण होतोय आणि फायदा जर नाही झाला तर सगळं पैसे रिटर्न द्यायला तयार आहे. एवढी गॅरंटी जर कोण घेत असेल तर मी घेतोय मार्केटला. आणि माझा स्वार्थ कमी ठेवला आणि तुमचा सगळ्यात जास्त मी स्वार्थ, म्हणजे सगळ्यात जास्त तुम्हाला पैसे मिळतील मी ह्याचा विचार केला. जगात तुम्हाला जर असा कुठला कंपनी मालक जर दिसला तर मला सांगा, मी माझं प्रोडक्ट तुम्हाला फुकट द्यायला तयार आहे. कारण मी कमवून बसलोय, मला आज हे नेटवर्क बनवायचं आहे आणि लोकांचा मला फायदा करून द्यायचा, ही माझं मनापासून माझी तळमळ आहे. ह्याच्यासाठी मी ह्या गोष्टी करतोय की 400 रुपये तुमचा फायदा आहे. आणि हे ज्याला कळलं ना त्याला बाकी सगळ्या गोष्टी कळाल्या. मी काय म्हणतोय, दिवसाला 5 कस्टमर दिवसाला 5 जरी लोक भेटले आपल्याला, ज्यांना त्रास आहे गुडघेदुखीचा, कंबरदुखीचा, किंवा एखाद्याला म्हटलं बॅक पेन आहे, दिवसाला 5 जरी लोक भेटले, तुम्ही 5 गुणिले 400 करा, 2000 रुपये तुमचा फायदा आहे. महिन्याला म्हणतो तुम्हाला जर 30 लोक भेटली तर 60,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि या धंद्याचं सगळ्यात मोठं गॉड गिफ्ट काय माहितीये का? सगळ्यात भारी गोष्ट माहितीये का? ही रिपीट तुम्हाला हे कस्टमर तुम्हाला रिपीट होतं. रिपीट पहिल्या महिन्यात जर कस्टमरला फरक पडला तर तो माणूस तुमच्या गोळ्या किंवा तुमचं प्रोडक्ट ना 6 महिने खातो. 6 महिने जर 30-40 लोक जर तुम्हाला जर भेटली, ज्यांना खरंच याचा फायदा झाला, त्यांचा खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, 6 महिने तो व्यक्ती कंटिन्यू तुमच्याकडून गोष्ट घेणार आहे आणि तुम्हाला तो प्रत्येक महिन्याला न काही बोलता पैसे टाकणार आहे. आयुष्यामध्ये कुठलाही धंदा करा, 1 रुपयाचं चिंगम विका, पण ते तुम्हाला त्याची ऑर्डर रिपीट आली पाहिजे. रिपीट ऑर्डर आली तरच तुम्ही मोठं बनू शकता. जर रिपीट ऑर्डर जर नाही आली तर तो धंदा कधी सुद्धा चालत नाही. माझं बरोबर असलं कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. आता वाय दिस वर्क, काम कसं करायचं? रिअल प्रॉब्लेम काय आपला, की ऍज अ जॉईंटचं दुखणं. आपला रिझल्ट पण विजिबल, आपला रिझल्ट सुद्धा म्हटलं खूप भारी आहे, मार्जिन सुद्धा म्हटलं जास्त आहे आणि रिपीट डिमांड सगळ्यात जास्त आहे. की की तुम्ही तुमच्या जर आयुष्यामध्ये, बोटसाहेब तिकडं लांब जाऊ जरा, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला जर बिझनेस मध्ये तुम्हाला जर हे मॉडेल जर नाही कळलं ना, की रिअल प्रॉब्लेम आहे. ज्या दिवशी एखाद्याचा गुडघा दुखतो ना त्याला सगळी दुनिया सगळी सुन्न वाटते. ज्या दिवशी एखाद्या ताईची कंबर दुखते ना तिला कशामध्ये तिचं मन लागत नाही. ज्या दिवशी एखाद्या ताईला उठायला बसायला येत नाही ना, सगळं जग तिला शून्य वाटतं. हे लक्षात ठेवा. आणि हाय मार्जिन आहे. 200 रुपये तुम्हाला 400 रुपये जर मिळायला लागले तर किती मोठं मार्जिन आहे लक्षात ठेवा. आणि रिपीट डिमांड आहे धंद्यामध्ये. ह्या गोष्टी पाहिजेत, रिपीटेड डिमांड पाहिजे. फरक पडला की तुम्हाला पुन्हा ऑर्डर करणारच आहे. तुम्हाला त्याला सांगायची पण गरज नाही, बाबा येईन माझ्याकडनं घे म्हणून. एक पेशंट जर खुश झाला किंवा एखाद्याला चांगला फरक पडला तर तर तो पेशंट तुम्हाला दर महिन्याला 4 नवीन लोक तुम्हाला जोडून देणार आहे. आजचाच माझा विषय घ्या, मी पुन्हा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर करतो. ठाण्यामधल्या कुठल्या तरी माझ्या एका लोहार नावाच्या पेशंटला खूप चांगला फरक पडला होता. त्यानं मग मला एक UPचं म्हणजे बिहारी माणसाला माझा रेफरन्स दिला आणि त्या बिहारी माणसानं मला दुसऱ्या मिनिटामध्ये पैसे पाठवले. आता मी महाराष्ट्राच्या बाहेर मी माझं काम नाही करत, कारण मग आपल्या लँग्वेजचा इश्यू होतो. कारण हिंदी लोकांना कन्व्हिन्स करणं, भले आपण सोनं विकू द्या किंवा अमृत विकू द्या, पण हिंदी लोकांना कन्व्हिन्स करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींचा सामना ऑनलाईन करावा लागतो. मग त्यांना एकदम आपली बोली भाषा त्यांना समजत नाही नीट. मग ट्रस्टसाठी आपल्याकडे जेवढे सगळे रिव्ह्यूज आहेत लोकांचे दाखवायला, सगळे आपले महाराष्ट्रीयन आहेत. मग जर रिव्ह्यूज जर त्यांना नाही बघितले
किंवा त्याला जर सगळ्या गोष्टी जर आपल्या नाही बघायला भेटल्या किंवा त्याला हे पण समजत नाही की आपण कुठून बोलतोय, तर हिंदी माणूस पटदिशी पैसे पे करत नाही. पण आज मी महाराष्ट्राच्या बाहेर काही जाऊन विकलंच नाही का, की महाराष्ट्रामध्ये जेवढं मोठं ह्याच्यावरती आपण काम करू शकतो, की बाहेर मला अदर हिंदी लँग्वेजमध्ये मला जायची कधी गरजच नाही पडली, पण मला रेफरन्समुळे ते बिहारी कस्टमर भेटलं, त्याने मला एका मिनिटात पैसे पाठवले. त्याचा पण मी स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवायला तयार आहे. आता मग एक काम कसं करायचं, तुम्ही फेसबुकला आज सगळ्यात मोठा समुद्र आहे लोकांचा. तुम्ही फेसबुकचा सहारा घेऊ शकता. फेसबुकला ग्रुप्स आहेत किंवा तुम्ही फेसबुकला तुमचं पेज काढू शकता. तुम्ही फेसबुकवरती वायफळ वेळ घालण्यापेक्षा तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग करू शकता किंवा तुम्ही फेसबुकच्या पेड लीड किंवा तुम्ही पेड ऍड रन करू शकता. तुम्ही ऍड माझी पण तुम्ही ऍड कसं बघून आला तसं तुम्ही पेड ऍड पण रन करू शकता. दोन म्हणजे व्हॉट्सअप मार्केटिंग करू शकतो. तुम्ही व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवून तुमच्या आसपास सगळे लोक तुम्ही जॉईन ग्रुपला करून तुम्ही त्यांना आपल्या प्रोडक्ट बद्दल सांगू शकता, आपल्या प्रोडक्टची माहिती देऊ शकता. ह्याचं ट्रेनिंग हे सगळं सुद्धा मी शिकवायला तयार आहे. आणि तुमच्या लोकल कॉन्टॅक्ट, तुमच्या गावाजवळ, तुमच्या आसपास, तुमच्या ओळखीच्या जर लोकांना जर हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही त्यांना आपल्या प्रोडक्ट बद्दल रेफरन्स देऊ शकता. आणि मी तुम्हाला मागाशी बोललो की जर फरक नाही पडला तर सगळे पैसे रिटर्न द्यायला तयार आहे. बोले मग ते किती पण घेऊ द्या. एवढा जर आपल्या प्रोडक्टमध्ये जर विश्वास असेल तर आपल्याला समोरच्याला काय पटवून द्यायची गरज नाही. आपण तिथला आपल्या त्या गोष्टी म्हणलं तो ऑटोमॅटिक घेणार आहे. आणि त्याशिवाय आपल्याला पैसे पण मिळत नाहीत, त्याशिवाय आपल्याला म्हणलं रिपीट ऑर्डर सुद्धा मिळत नाही. हे लक्षात ठेवा. फसवून कुणालाचे पैसे घेऊन किंवा पैसे खाऊन कधी कोण मोठं नाही होते. पण त्यानं जे 4 पैसे आपल्याला दिलेत, जर त्याला फायदा जर झाला तर तुम्हाला पैसे मागावे लागत नाहीत, तुम्हाला त्याची ऑर्डर आपोआप मिळते. हे लक्षात ठेवा. तर ग्राहकाचा प्रॉब्लेम पहिला आपण ओळखला पाहिजे. पहिला त्रास आहे का गुडघेदुखी, कंबरदुखीचा. दुसरी गोष्ट ग्राहक आपल्याला त्याला जो कोणाला प्रॉब्लेम आहे त्यासोबत आपल्याला कॉन्टॅक्ट करता आला पाहिजे. त्याला आपल्याला सोल्युशन देता आलं पाहिजे. आणि ट्रायल 7 दिवसाचा प्रोडक्ट तुम्ही त्याला देऊ शकता आणि तुम्ही जर फॉलोअप घेतला पाहिजे की फरक पडला का नाही किंवा कसा फरक पडला. हा सिम्पल गोष्ट आहे. बाकी सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर शिकवायला तयार आहे. मी थोडंसं आता शॉर्ट मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की आयुष्यामध्ये जर विकायला शिकला तर तुम्हाला कधी कुठली गोष्ट विकण्याची कधी वेळ म्हटलं येणार नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये विकायला शिकला पाहिजे. आयुष्यामध्ये कधी खोटं नाही बोलायचं. ज्याला असं वाटतं ना की पैसे मला कमवायचे आहेत तर त्यानं कधी खोटं नाही बोललं पाहिजे. की आपलं प्रोडक्ट हे रिझल्ट बेस पाहिजे. आपल्याला त्या व्यक्तीचा ट्रस्ट बिल्ड करता आला पाहिजे. आणि ट्रस्टच अशी गोष्ट आहे की आपल्यासोबत आयुष्यभर टिकून राहतो. आज हे जे लोक तुम्ही बघता ना धंद्यामध्ये आज पण संघर्ष करतात किंवा त्यांचा धंदा एवढा मोठा होत नाही किंवा त्यांची प्रगती होत नाही का, हे लोक 17 ठिकाणी तोंड मारतात आणि चुकीची गोष्ट विकतात. त्याच्यामुळे त्यांना कधी पैसे मिळत नाहीत. तर तुम्हाला जर एखादा चांगला व्यवसाय व्हायचा असेल ना तर कुठं लाखो रुपये कुठं गुंतवायची गरज नाही. तर तुम्ही छोट्या गोष्टीपासून पण तुम्ही तुमच्या घरातनं सुरू करू शकता. बरं, लो इन्व्हेस्टमेंट आहे आणि हाय प्रॉफिट आहे. तर अदर कुठला बिझनेस तुम्हाला करायचा म्हटलं, तुम्हाला एखादा गाळा घ्यायचा आहे, पुन्हा 3 वर्ष धंदा तो चालतोय का नाही लक्षात ठेवा. ह्याची पण काय गॅरंटी नाही. पण तुम्ही सिंगल प्रोडक्ट घेऊन करू शकता. इथं जर तुम्ही जर माहिती सांगायला बरोबर तुम्ही तुमचं पुढच्याला माहिती बरोबर सांगितली, आपल्या प्रोडक्टचे फायदे सांगितले, तुम्हाला कसा आराम मिळू शकतो तुम्ही हे जर सांगितलं तर पहिल्या दिवसापासून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. भले सुरुवात एकापासून असणार आहे, पण ती एकाची सुरुवात म्हटलं 1 कोटी रुपयेपर्यंत म्हटलं 100% जाऊ शकते. पण सुरुवात करणं गरजेचं आहे. वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्हाला घरात बसून कोणी आयतं काम देणार नाही की तुम्ही तुमची घरातली कामं कराल तुम्हाला फुकट कोणतरी पगार वाटेल. तर ह्या हे गोष्ट डोक्यातनं काढा. वर्क फ्रॉम होम म्हणजे तुम्हाला काहीतरी पण तुम्हाला घरातनं चांगल्या गोष्टी तुम्हाला विकता आल्या पाहिजेत. आणि ह्यासाठी तुमचा आत्मविश्वास वाढवणं किंवा कॉन्फिडन्स वाढवणं, तुम्हाला गाईड करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी शिकवायला तयार आहे. जर कोण नवीन असेल तरी सुद्धा चालतंय, मला काही गडबड नाही. सगळ्या गोष्टी मी शिकवायला तयार आहे की भाई विक्री कशी करायची, लोकांसोबत कसं बोलायचं, सेल्फ कॉन्फिडन्स कसा वाढवायचा, हे सगळं फ्री मध्ये शिकवायला तयार आहे. फक्त मला एवढंच मग तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला पाहिजे. हाय डिमांड आहे. आज मला सांगा ना, तुम्ही जर डोळं थोडस जागृत ठेवा. कुठं कस्टमर नाहीत? तुमच्या गावात कस्टमर आहेत, तुमच्या नातेवाईकांच्या मध्ये कस्टमर. गुडघेदुखी, कंबरदुखीचे हजारो पेशंट आहेत आज. ह्या गुडघेदुखी कंबरदुखीच्या नावाखाली मंडळ लुटणारे सुद्धा लोकांचे बरीच मोठे आज फलटण तुम्हाला फेसबुकला बघायला मिळेल की गुडघ्याची गादी पुन्हा बनते आणि 70-70, 80-80 हजार रुपयाला ही लोकांना लुटतात. तर आपले 600 4 बाटल्यांचे 2-3 हजार रुपये म्हणजे खूप छोटी अमाऊंट आहे.
आणि आपण ट्रस्ट वरती काम करतोय. आपण समोरच्याला गॅरंटी पण देतोय की हे तुम्ही चालू करा, 7 ते 8 ते 9 दिवसामध्ये फरक नाही पडला, मी सगळे पैसे रिटर्न द्यायला तयार आहे. मला वाटतं ह्याच्यापेक्षा ट्रस्ट जगात कुठंच नाही. तर ही स्कीम नाहीये, हा खरा व्यवसाय आहे. लोकांचा फायदा झाल्यावरती तुमचा फायदा हा लक्षात ठेवा आपोआप म्हटलं होणार आहे. हे ज्याला कळतं तो खरा व्यक्ती लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी एवढ्या फास्टपणे एक्सप्लेन का केल्या, कारण की मला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या. कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसे कमवायला नवीन काय ते करावं लागतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसे कमवायला आपल्याला खूप सारा पैसा भरावा लागतो. बऱ्याच लोकांना असं वाटतं की पैसे मिळवायला आपल्याला कुठेतरी चुकीचं काम करावं लागतं. डोक्यातनं पहिल्यांदा काढा. जर तुम्हाला तुमच्या आयुष्याचं तुम्हाला खरं सांगतोय, घरातनं बसून जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील ना, तर आपल्या हातामध्ये एक जेन्युइन प्रॉडक्ट पाहिजे, खरी वस्तू पाहिजे. ती सांगायला आपल्या समोर जरी 2 लाख जरी लोक असली तरी सुद्धा आपल्याला ते सांगताना लाज नाही वाटली पाहिजे, ते सांगताना कमीपणा नाही वाटला पाहिजे. तुम्ही म्हणाल की मग आज हेल्थ सेक्टरमध्ये आज काम का केलं पाहिजे, किंवा हेल्थ सेक्टरमध्ये आज खूप मोठा फायदा आहे किंवा खूप मोठं प्रॉफिट आहे. पण कधी ते तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं ज्यावेळेस तुम्ही चांगल्या गोष्टी करणार. तुम्ही आज बघितलं असेल की आपले रामदेव बाबा कधी शाळेमध्ये नव्हते गेले, पण तरी सुद्धा आज 2,000 महिन्याचा त्यांचा इन्कम आहे. 2,000 कोटी रुपये हा व्यक्ती आज महिन्याला कमवतो. कुठला सुद्धा म्हटलं तो डॉक्टर नाही, तरी सुद्धा आज रामदेव बाबाचं सगळ्यात मोठं मार्केटला नाव आहे. आता ठीक आहे, आता हे तर नाव लय मोठं, हे तर नाव लय मोठं झालं इंटरनॅशनल लेवलचं. आपले स्वागत तोडकर घ्या, कुठलाही डॉक्टर नाही. आज तो माणूस ठाण्यामध्ये रिक्षा चालवायचा, आज संजीवनी आयुर्वेदा नावाचा ब्रँड काढला, 1,800 कोटीचा मालक आहे. आणि मला सांगा, ही जर 2 लोक डिग्री नसताना जर करोड रुपयाचे जर मालक असतील, तर मला असं वाटतं की तुम्ही का नाही होऊ शकत, स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. माझं बरोबर असेल तर मला कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. माझं बरोबर असेल तर कमेंटमध्ये येस किंवा नो टाईप करा. तुमचं शिक्षण शून्य असू द्या, तुम्हाला लिहिता वाचता तुम्हाला अजिबात नाही आलं पाहिजे, अजिबात तुम्हाला लिहिता वाचता न येऊ द्या, शिक्षण शून्य शून्य असलं तरी चालतंय. फक्त तुमच्या मनामध्ये फक्त एकच जिद्द पाहिजे की मला भलं करायचंय, मला लोकांना वेदना मुक्त करायचंय. ही जर तुमची भावना असेल ना, तर तुम्ही पहिल्या दिवसापासून तुम्ही करोडपती आहे. फक्त सुरुवात केली पाहिजे आणि कुठून तरी स्टार्ट करणं गरजेचं आहे. एकमेव हेल्थ सेक्टर आहे जे तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं करू शकतं. बाकी कुठल्या तुम्ही सेक्टरमध्ये जावा, पहिले पैसे भरा, पहिले पैसे गुंतवा, आणि तो व्यवसाय चालणार किंवा नाही ह्याची सुद्धा म्हटलं अजिबात कोणती गॅरंटी नाही. पण हेल्थ सेक्टरमध्ये कसं होतं, तुमच्यापाशी जर ऑथेंटिक किंवा जेन्युइन प्रॉडक्ट असेल ना, त्याचे रिझल्ट चांगले असतील ना, तर तुम्ही समोरच्याला विश्वास देऊन, खात्री देऊन तुम्ही पैसे मागू शकता की ही माझ्याकडे वस्तू आहे, ह्याचा तुम्हाला फायदा खरंच म्हटलं होणार आहे. जर नाही झाला, जेवढे पैसे घेतलेत त्याच्या 10 पटीने मी तुम्हाला द्यायला तयार आहे. आता काय लोकांचं म्हणणं असेल की सर आम्हाला चोरांना चोर माणसालाच विक्री करायची भीती वाटते. हातात जर चोर प्रोडक्ट असेल किंवा घाणेरडा प्रोडक्ट असेल ना, त्याच माणसाला विक्रीची लाज वाटते. तोच माणूस विक्री करताना घाबरतो. पण ज्याच्या हातामध्ये चांगलं प्रोडक्ट आहे, ज्याला फक्त फक्त ज्या मनामध्ये लोकांचा विचार आहे ना, तो कधी घाबरत नाही. त्याला भले कितीही लोक नाही म्हणू द्या, तो आपलं विकणं कावा थांबवत नाही. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? जो माणूस नालायक आहे, जो माणूस घाणेरडा आहे, जो माणूस स्वार्थी आहे, जो माणूस हलकट आहे, त्यालाच विक्री करायची लाज वाटते. त्यालाच लोकांना भेटण्याची लाज, त्याला वाटतं अरे माझ्यापेक्षा काहीतरी चुकीची गोष्ट आहे. पण ज्याचं प्रोडक्ट जे आहे, ज्याचं प्रोडक्ट 100 नंबर सोनं आहे ना, त्याला 1 लाख लोक जरी नाही म्हटले की मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, तरी त्याला काही फरक पडत नाही. त्याला माहित आहे माझ्या हातामध्ये काय आहे. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल ना, तुम्हाला काहीतरी पण विकलं पाहिजे. न विकता ह्या जीवनामध्ये कधी सुद्धा कुणाला मोठं होता येत नाही.
तुम्ही आज ऑनलाईन बघताय ना, कुठली बाई साड्या विकत्या, कुठली बाई ऑनलाईन मसाले, लोणचं कोणी विकतंय, कोण चटणी विकते. अरे कोण घेईल ते लोणचं बिंचं चटणी? दुकानामध्ये त्यापेक्षा स्वस्तामध्ये पडलंय. पण जर एखादं दुखण्यावरचं प्रोडक्ट आहे, म्हणजे लय मोठी गरज आहे, भरपूर मोठी नीड आहे, तर लोक तुम्हाला म्हणतील ना की तुमच्याकडे काय आहे. बऱ्याच महिला कोण साड्या विकत बसतं, कोण कोणातलं विकतं, कोण ज्वेलरी विकतं. त्या ताईला एवढं कळायला पाहिजे की इथं टाइम टाइम वेस्ट करून काहीच फायदा नाही. पण जर त्या ताईकडे एखादं असं प्रोडक्ट असलं की ज्यामुळं मासिक पाळी रेग्युलर होऊ शकते, तर ती ताई कोट्याधीश आहे. कारण ती लोकांच्याकडनं हक्कानं पैसे घेऊ शकते की माझ्याकडे असं प्रोडक्ट आहे ज्यानं मासिक पाळी ही रेग्युलर होऊ शकते. माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? माझं बरोबर आहे का चुकीचं आहे? आणि आपण कुठून तरी लाच सोडली पाहिजे. पैसे कमवायचे असतील ना, नुसती मनामध्ये इच्छा धरणं, माझ्या नवऱ्याला मला मदत करायची आहे, मला गाडी घ्यायची आहे, मला बंगला घ्यायचा आहे, मला सोन्याचा महाल खरेदी करायचा आहे. मग त्याला म्हणलं ना बा, ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. घराच्या बाहेर बसून बॉडी बनणार नाही. आपल्याला जिम मध्ये गेलं पाहिजे, डाएट फॉलो केला पाहिजे, आपल्याला व्यायाम केला पाहिजे. त्यानंतर मग त्याचे रिझल्ट 6 महिन्यात दिसणार आहेत. पण काय काय जणांना ना रात्रीमध्ये मोठं व्हायचं आहे, ह्याला सवयी पूर्ण घालण्यात असतील. बोंबलत फिरायचं, मोबाईल दिवसभर घेऊन बसायचं, निगेटिव्ह लोकांच्या मध्ये राहायचं, निगेटिव्ह गोष्टी बघायच्या. आणि हा व्यक्ती स्वप्न बघत असतो की मला मला लय भारी पैसा भेटला पाहिजे, है ना. चेंज युअर सेल्फ. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खुश नसाल, तर तुम्ही जी आता जी कुठली गोष्ट करताय तर तुमच्या गोष्टी भागत नसतील, तुमचं समाधान होत नसेल ना, त्याचा अर्थ एकच आहे की तुम्हाला आता बदलण्याची तयारी आहे. तुम्हाला आता बदलण्याची गरज आहे. चेंज युअर सेल्फ. जोपर्यंत तुम्ही स्वतः बदलत नाही ना, तोपर्यंत तुमच्या आयुष्यामध्ये केव्हा सक्सेस नाही होऊ शकत आहे. आणि आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी करत आलाय, त्या गोष्टी तुम्ही पुढे पण जर करत बसला, तर तुमच्या वाट्याला तेच येणार आहे जे तुम्ही आजपर्यंत करत आलाय. तर तुम्हाला असं वाटतंय आपलं जीवन वेगळं, आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जायचं आहे, किंवा आपल्याला वेगळं आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं आहे, तर तुम्हाला वेगळ्या गोष्टी ट्राय करून पाहिल्या पाहिजेत. मी तर कुठं पैसे नाही मागायला आलो. मी एवढं सांगायला आलो की घरातनं बसून सुद्धा लाखो रुपये कमवता येऊ शकतात. आणि हे कमवलेत. ग्रुपवरती स्क्रीनशॉट टाकलेत. ग्रुपवरती बऱ्याच लोकांचे आपण फीडबॅक पण टाकलेत की त्यांनी सुरुवात केली होती. महत्वाचं काय की सुरुवात करणं महत्वाचं आहे. तर मी माझा माईकचं बटन सगळ्यांना ऑल म्यूट करतो. कोणाचे काय प्रश्न असेल तुम्ही माझ्यासोबत डिस्कशन करू शकता. हा, मी तुमचा माईक अनम्यूट केलाय. तुमचे काय प्रश्न असेल तुम्ही तुम्ही ते विचारू शकता क्लाउड मध्ये. हॅलो. सर. हा सर, सर बोला ना सर. मंथली सर मंथली पेज येणार नाही कोर्स? आवाज सर, आवाज पहिलं सर तुम्ही रेंज मध्ये या, तुमचा आवाज येतोय. हॅलो. हॅलो सर. कोर्स आहे आपल्याला. एक बॉटल एक बॉटल आवाज 750 आहे ते आवाज 750 सर, आवाज तुमचा येत नाही सर. तुम्ही नेटवर्क मध्ये जावा आणि बोला सर. आवाज तुमचा ब्रेक होतोय. सर. हा सर, बोला ना. हॅलो. हा सर, बोला हॅलो. की. हा, बोला ना. ऍड आपण लावतो ना, ऍड लावतोय ना, हा. ती कशा पद्धतीने लावायची म्हणजे त्यावर मला लक्ष नाही. सर, पहिल्यांदा आपण डायरेक्ट समुद्रात जाऊन जाळं टाकायचं नाही. पहिला आपल्याला वाड्यात गेलं पाहिजे. वाड्यातनं पुन्हा नदीमध्ये, मग समुद्रामध्ये गेलं पाहिजे. ओके. एक मिनिट. आपला पहिल्यांदा आपल्या ओळखीचे लोक आहेत ना त्यांना द्या. त्यांना चांगला ठीक आहे. फरक पडला की ऑटोमॅटिक ती जे 510, 10ची 20 मिनिटं होतात. ओके. चालेल. अरे कुणाचा आवाज आहे? प्लीज म्यूट बंद करा. कोण आहे तो? हा युक्त थांबा. अक्षय सर बघा कोण, तिचा आवाज पाठीमागे जास्त येतोय. ठीक आहे. अजून कोण आहे? आपलं एकानंच माईक माईक एकानंच माईकचा म्यूट काढा आणि माझ्यासोबत बोला, म्हणजे बाकीच्यांना डिस्टर्ब होणार नाही. येतोय आवाज? हा, कुणाचा प्रॉब्लेम, कुणाला अजून काय विचारायचं आहे विचारा. कारण जो विचारू शकत नाही ना, तो बिझनेस किंवा तो जीवनात कुठलीच गोष्ट नाही करू शकत. भले तुम्ही मला
किती प्रश्न करा, मी तुम्हाला हॅलो जे सर. उत्तर. सर बोला ना. शिर्के साहेब बोला. सर मी व्हॉट्सअपवरती ग्रुप तयार केलेला आहे. हा हा. मग त्याच्यामध्ये आपले जे रिव्ह्यू येतात ते आहे तसे मी पुढे सेंड करतोय त्या ग्रुप. तुम्ही स्टॉक घेतला का? हो घेतलाय ना सर. ओके, हो घेतला ना मी तुम्ही ना. एक दोन पेशंटला पण दोन पेशंटला पण दिलेला आहे. कसा फरक पडला त्यांना? आता म्हणजे अजून त्यांना देऊन आता 4 दिवस झालेत मी. ओके ओके. त्यांना आज म्हणजे काल परवा पण फोन केला होता, खात्यात का व्यवस्थित किंवा ओके. गोळ्या गिळताना काय त्रास होतोय का काय. मग त्याला त्रास नंतर होतच नाही दुपारी ना तुमचं पूर्णपणे मेसेज. हॅर्बल. नाही नाही, ते दुपारी पण तुमचं मेसेज बघितला ना, ते गळ्यामध्ये थोडे हे होते ओ. गोळी. त्याच्यानंतर फोन करून पण पेशंटला सांगितलं की बाबा फोडून खाल्ली तरी चालेल असं तसं. ठीक आहे ना, येईल आणि तुम्हाला, काय हरकत नाही. बाकी तुमचा काय होतं का, प्रॉब्लेम होता काय? मग आपण बोलू. अं, हा नाही, आपलं कोण जे मला फक्त एवढं विचारायचं होतं की जे ग्रुपमध्ये आपण तुम्ही शेअर करता ते आपण सगळं जसं वापरा आहे माझं, तसं पुढे सगळ्या शेअर केलं सगळ्या तर चालेल माझ्या का? माझ्या सगळ्या गोष्टी वापरा. काही आतापर्यंत लोकांनी तेच केलंय, माझं सगळं वापरून त्यांनी लाखो रुपये कमवले. माझ्या सगळ्या गोष्टी वापरा, फक्त नाव खोडा आणि माझं वापरा. सुरुवातीला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे सर, थँक्यू सर. अजून कोण कोण आहे अजून अजून कोणाला अजून काय, कुठला हॅलो. प्रश्न बाकी तुला काय? हा बोला ना ताई. सर मी म्हणजे परफेक्ट पूर्ण नाही ऐकले मीटिंग, कारण काही कारणामुळे तुम्हाला नाही ऐकलं. माझं छोटस बाळ आहे. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही मला हाय करा, मी मीटिंग रेकॉर्डिंग केल्या ती तुम्हाला मी शेअर करतो. हा ठीक आहे, ते शेअर करा. पण मग माझा असा प्रश्न आहे, जेवढं ऐकलं त्याच्या आधारावर सांगते मी, विचारते. हो बोला ना, तर बोला. आपल्याला तुमच्याकडून परचेस करायसाठी किती रुपये द्यावं लागतील परचेस किंवा कसं काय? हा, परचेसचा विषय काय आपला, 50 बाटल्या तुम्ही सुरुवातीला घेतल्या पाहिजे. त्याची प्राइस होती 10,000 रुपये. त्यावर तुमचं प्रॉफिट मार्जिन काय म्हणलं 20,000 रुपये. आणि एमआरपी म्हणलं आपलं आठवड्याची एक बाटली आपली जी आहे ना, ती आहे, तिची प्राइस आहे म्हटलं 600 रुपये. पण आपण तिची होलसेल प्राइस म्हटलं आपण देतो 200 रुपयाला. मग 400 रुपये तुमचं मार्जिन आहे. प्रोडक्ट बद्दल नो डाऊट की आपण पुढच्याला म्हणू शकतो तर फरक नाही पडला मी तुला रिटर्न द्यायला तयार आहे. म्हणजे एवढं आपलं ऑथेंटिक प्रोडक्ट आहे आपलं. म्हणजे आपले ते पैसे आपल्याला रिटर्न आहेत आपल्याला. मग ते अच्छा, ते 50 बॉटल जे घ्यायचे प्रोडक्ट जे हं. 1000 रुपयात, मग ते 1000 नाही, ते 10,000 कितीला रुपये. पड ते 50 मला बाटल्या कितीला पडेल आणि कस्टमरला कितीला? तुम्हाला ते बोललो तुम्हाला की हा 50 बोला. बाटल्या ना, तर पर बॉटल आपण देतोय 200 रुपयाला. होलसेल रेट आहे त्याचा. हा हा, होलसेल रेटला काय, होलसेल रेट पर बॉटल आपण देतोय 200 रुपयाला. त्याच्यावरती म्हणजे एमआरपी 600 रुपये आहे. मग तुम्ही पुढच्या कस्टमरला ऍज अ तुम्ही 450 रुपये घ्या किंवा 500 रुपये घ्या. तुमचा लुकआउट आला की तुम्ही त्याला किती पैसे त्याकडून घेता. आणि आज गुडघ्यासाठी वगैरे पुढचा माणूस हा पैसे द्यायला तयारच आहे. कारण गुडघ्याचं दुखणं सगळ्यात, तुम्ही आता बघितलं असेल किंवा कधी अनुभवलं पण असेल की हे खूप पेनफुल असते. ती त्याच्या आत बॉटल जर किती तुम्हाला असतं? कसं होतं. आणि फक्त कसं होतं की आज आता लाईव्ह मध्ये आपल्या काय काय ताई पण असतात की त्यांनी चालू पण केलंय, त्यांनी खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवले. त्यांना सुद्धा एक बाळ आहे किंवा त्यांना पण आज घरातून तुम्हाला जर काम हवं असेल किंवा पैसे हवे असेल तर हाच एक सगळ्यात भारी ऑप्शन आहे. तुमचं प्रोडक्ट ऑथेंटिक पाहिजे. हा प्रश्न एवढाच पडतो की पाऊस लागेल बोला ना. सर. जसं मी मीटिंग जॉईन केले, काही भरपूरशा मीटिंग जॉईन केले. एक फॉरेवरची केले आणि एक फॉरेवरचं कंप्लीट नावच दुसरंच होते. फॉरेवरचं मला नावच लक्ष येऊन नाही राहिलं. फॉरेवरचं तर नावच घेऊ नका. ते त्यांनी तर त्यांनी बऱ्याच पैसे लोकांना. सांगत होते. मी त्यांना हम्म. किती वेळेस म्हणलं, बिना पैशाने तुम्ही अगर काही नाही देत असाल ते सांगा. नाही नाही, तरी बिना फुकट मध्ये पैशानं कोणतंच ऐका काम ना, भेटणार नाही. तुम्ही कुठे जा. ऐका ना, ऐका ना, बिना पैशानं काय हा म्हणलं तुम्हाला, या जगामध्ये फुकट काहीच मिळत नाही. तुम्ही आता जर माझ्याशी बोलतो, तुम्ही तर बॅलन्स पण मारलाय तर तुम्ही हो माझ्याशी बोलताय. हा, पण तुम्हाला मी काय बोललो की तुम्ही म्हणाल की हो मला बरोबर आहे. कुठलीच मला रिस्क नाही घ्यायची आणि मला पैसे हवे. तर जगात असा कुठलं काम नाही जे तुम्हाला फ्री मध्ये तुम्हाला काहीतरी पण दिलंच पाहिजे आपल्याला. मला ते तुम्हाला कळालं मागाशी सर, बोललो तुमचं की बोलणं कळालं. माझा जो हा कन्सेप्ट मला काय तुम्हाला तुमचं काय बोलणं बोललो. कळालं. हा
हा हा की माझं जे कन्सेप्ट आहे ना, तुम्हाला बोललो ना की B2B, मी सगळ्यात जास्त प्रॉफिट हे माझ्या खायच्या लोकांचं पाहिलंय. हा मी कुठल्या MLM कुठलं स्कॅम नाही सांगत आहे. माझं प्रोडक्ट जे आहे ते एकच प्रोडक्ट म्हटलं बनवलंय, त्याच्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा मी विकणाऱ्या माणसाचाच म्हटलं बघितलंय, आणि माझं जेन्युइन प्रोडक्ट आहे. म्हणजे तुम्हाला मगाशी बोललो की आपण पुढच्याला एवढं पण सांगू शकतो की बाय फरक नाही पडला तर पैसे मी रिटर्न द्यायला तयार आहे, म्हणजे एवढा विश्वास. फक्त विषय येतो बर, की आता तो समोरचा विषय ठीक आहे. पुढच्याला. हा, ओके. हा किती सर. ml ची बाटली आहे ती सर? ML नाही सर, त्याच्यामध्ये आठवड्याच्या 8 गोळ्या आहे, त्याच्यामध्ये टॅबलेट फॉर्म मध्ये आपला. अच्छा अच्छा, टॅबलेट आहे का? हा. आणि हॅलो सर. त्याच्याबद्दल ट्रेनिंग, प्रशिक्षण सगळं देतोय मी. असं नाही की जरी कोण नवीन असेल त्याने पण असं मनामध्ये असं गैरसमज नाही आणले पाहिजे, कारण मला माहित आहे कुठलं पण स्किल नसतं, बोलण्याची पद्धत त्याला माहित नसते. मग त्याला हे पण माहित नसतं की ऑनलाईन विकताना त्याचा क्रायटेरिया काय असतो, हे पण सगळं आपण शिकवतोय. मी असं नाही म्हणत की तुम्हाला दिलं आणि तुम्हाला सोडून दिलं. महिन्याभरात तुम्हाला असं वाटलं ना आता मला नाही होत विकताना, तर माझं मला हाय असं रिटर्न द्या, मी सगळे पैसे रिटर्न द्यायला तयार आहे. असं तुम्हाला आणि त्याला कुठलाच माणूस म्हणणार नाही. हा, त्याला ते जे टॅबलेट जे सेवन करणार आहे समोर पेशंट फ्रंट हा, पर्सन, तर त्याला हा, काही बोला ना. परहेज वगैरे असते का? काही पार्नोक वगैरे परहेज असते का? आंबट चिंबट वगैरे नाही खायचं परेश वगैरे? फक्त काय की इन्स्टंट वगैरे इन्स्टंट काही फक्त आंबट. थांबा मी बोलतो. इन्स्टंट फक्त सरांना आंबट नाही खायचं, म्हणजे गोळी खाल्ली की लगेच आंबट खायचं नाही, पुन्हा तो कंटिन्यू करू शकतो. आणि पहिली गोष्ट, अच्छा. पेन किलरची गोळ्या आहे ना बाजारामध्ये ही 20 रुपयाला मिळते, लक्षात ठेवा. आणि आपलं हो. मेडिसिन आपण 600 रुपये घेतो, ह्याच्यामधला फरक मी पहिला कन्सिडर करतो. कारण लोकांचं म्हणणं असतं की मग त्याला त्रास, म्हणजे फालतूचे पण प्रश्न, काय त्रास होईल का, त्याला काय होईल का, तर हा सगळा विचार कंपनीने केलेला असतो. त्याशिवाय ते प्रोडक्ट म्हणलं बनत नाही. तुम्ही साधं जर तुम्ही स्टिकर जरी छापायला गेला ना, तरी तो स्टिकर छापणारा काय म्हणतो माहिती आहे का, की बाई तू सगळे लायसन्स तुझ्याकडे आहेत का. गव्हर्नमेंटनं सांगितलं एखाद्या प्रोडक्टचं स्टिकर जरी छापा जरी कोण आलं तर त्याला पहिला हा प्रश्न विचारा की बाई तू याचे सगळे लायसन्स तू काढलेत का, मग त्यानंतरच तो प्रिंटिंग प्रेसवाला आपल्या प्रोडक्टचं स्टिकर छापतो. त्याच्यामुळं एखादा व्यक्ती बरोबर. 2-3 कोटी रुपयाचा प्लॅन टाकतो, म्हणजे हा तुमच्यापेक्षा त्याने ऍडव्हान्स विचार केलेला असतो की आपल्या प्रोडक्टमुळे कोणाला त्रास झाला नाही. प्रोडक्टचं काम असतं की पुढच्याला बरं करणं, नाही की त्याला त्रास झाला पाहिजे. म्हणून तर आपण आठवड्याचं औषध म्हणलं 600 रुपयाला विकतोय का, कारण आपले जे इन्ग्रेडियंट्स म्हटलं आपण पूर्णपणे आयुर्वेदिक वापरलेत, आणि तो आपला हक्क आहे त्याला पैसे मागण्याचा, कारण तो पूर्णपणे सेफ राहतोय. बरोबर आहे सर. किती टॅबलेट असतात त्याच्यामध्ये? क्वांटिटी किती असतात? 14 आठवड्याच्या 2 टाईप मध्ये गोळ्या असतात, म्हणलं 14 असतात, 14. अच्छा, एका बाटलीमध्ये 14 टॅबलेट असतात का? हा, दोन असतात खायच्या. हा, सकाळी 2 पर गोळ्या डे आणि पर संध्याकाळी डे मॉर्निंग इव्हनिंग 2? हा, 2 सकाळी जेवून 2 गोळ्या सर, आणि रात्री जेवून सर म्हटलं 2 गोळ्या. 4 गोळा? 4 गोळ्या. मग दिवसामध्ये 4 गोळ्या, म्हणजे सकाळी 2 आणि 28. संध्याकाळी 2. म्हणजे 28 हा गोळ्या असतात बरोबर. का त्या? हा 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 हो हा हा, बरोबर. म्हणजे आहेत आहे. बरोबर. बरोबर 28 आहे. आणि कसं होतं, सगळ्यात सर महत्वाचा विषय काय माहिती आहे का सर, मला सांगा, तर एखाद्या व्यक्ती, आता माझ्यासोबत एक असा व्यक्ती झाला, मी तुम्हाला किस्सा सांगतो. मला दापोलीमध्ये एक असा व्यक्ती होता, म्हणजे त्याच्या भावाच्या मुलाचा पाय मी बसवला होता, तर त्याचा भाव ना लिफ्ट मधनं खाली पडला. त्यांचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. हम्म. लिफ्ट मधनं खाली पडला सर, त्यांचं वय होतं काहीतरी सर 62 वर्ष वय होतं, आणि लिफ्ट मध्ये अचानकच मध्ये लिफ्ट थांबली आणि पाय कळालंच नाही ना त्यांना, म्हणजे खाली किती अंतर आहे. हम्म. तर खाली पडले सर, आणि मला फोन, पावसाळ्यामधली स्टोरी आहे ही, मागच्या मागच्या पावसाळ्यामधली, की मला फोन केला की डॉक्टर तुम्ही याल का. तर मी, आता आपलं जवळचं रिलेशन असल्यामुळे मी सगळं काम सोडून त्यांच्या लोकेशनला आल्यावर कळालं की बरगडीला मार लागलाय, आणि डॉक्टर सांगितलं की 8 महिने तो व्यक्ती काय उठणार नाही. पण तो व्यक्ती रामदास आठवलेंचा मुलगा योगेश कदम, आज तो आरोग्य मंत्री आहे, शिवसेना गटातनं आरोग्य मंत्री योगेश कदम म्हणून, त्यांचा म्हटलं तो PA इकडचा, म्हणजे पूर्ण रत्नागिरी जिल्हा आज त्यांच्या अंडरमध्ये आहे. तर तो व्यक्ती असल्यामुळे सगळे संस्थेचे सगळे कार्यकर्ते याला भेटायला यायचे. आणि मग ज्या दिवशी मी गेलो, आपल्या मेडिसिन खाल्ल्यावर सर तो व्यक्ती 4 दिवसामध्ये उठला. त्यानंतर ते बोलला सर मला सोबत काम सर करायचं आहे सर, आज 65 वय आहे, आपले मेडिसिन खाऊन माणूस चालायला लागला, डॉक्टर म्हणाला 6 महिने उठणार नाही, आज फुल फ्रेश. आणि 65 वयामध्ये आज आम्ही त्यांना काका म्हणतो. आज सर त्या व्यक्तीनं ना जवळजवळ नाही म्हणलं तर साहेब 12 ते म्हणलं साहेब 13 लाख रुपये कमवले. आज प्रत्येक दिवस स्क्रीनशॉट दाखवला माझ्याकडे आहे, म्हणजे 62 वर्षात. मला सांगा त्यांना कुणी एवढे पैसे कमवून दिले असते हो. आपण फर्स्ट टाइम किती पर्चेसिंग करू शकतो त्याचं? फर्स्ट टाइम सर बरोबर. होलसेलचं आपलं 50 बाटल्या आहे सर, 50 बाटल्या तुम्हाला घेणं अनिवार्य आहे. कारण होलसेल आपलं कंपनीचं मार्जिन कंपनी 20-30 रुपये ठेवलंय, आणि त्याच्या आतमध्ये आल्यावरती मग तुम्ही त्याचं कॉस्टिंग वाढतं. मग 500 रुपयाला एक बाटल्या पण देऊ शकतो, मला 4-5 बाटल्या घ्यायच्या असेल तर आज रिझल्ट बघायला. आता आम्ही रिटेलिंगनं किती
1500-2000च्या खाली विकतच नाही ऑनलाईन. अच्छा. आणि काही सर क्रायटेरिया काय ठेवलाय माहितीये का? खरं तुम्हाला हे पण सांगतो, मी काय 10 पण दिल्या असत्या, पण हे बिझनेस माइंड मला सापडावं. मी मला काय बोललो, 50 बाटल्या घेतल्यावर मला जो पुढच्या महिन्यात म्हणला ना, सर मला जमत नाही, माझा कॉल रेकॉर्डिंग करा, माझ्या आहे मला सगळ्या रिटर्न द्या, मी घ्यायला तयार आहे. फर्स्ट टाइम 50 50 बॉटलांचे सर कंपल्सरी. 1000 रुपये असं तुम्ही हजार नाही सांगितलेलं आहे मॅडम, ना. 10,000 रुपये. 1000 नाही सांगितलं मी, 10,000 सांगितलं म्हटलं. 200 रुपयाला एक आहे. 50 10,000. हा 10,000 होते म्हटलं. हा अच्छा. त्याच्यावर एका बाटलीची त्याच्यावर किंमत पण मग एका ते बाटलीची किंमत कंपल्सरी 50 200 रुपये बॉटलच आहे. घ्यावं लागेल. 50 बाटल्या 10,000च्या आहे. हा तेच म्हणतो तुम्हाला मी काय पण बोललो 10 की बॉटल तरी आपण तुम्हाला काय म्हटलं मॅडम? 10 बॉटली जरी आपण घेऊन मग एक अनुभव 10 घ्यायचा म्हणून बाटल्या घेतलं तुम्हाला काय तर बोललो तुम्हाला की मी मग प्राइस त्याची सेम नाही राहू शकत. मग तुम्हाला काय बोललो की तुम्हाला 400-500 आसपास मग ते कन्सिडर करून तुम्हाला आम्ही ती अमाऊंट सांगू की 10-5 बाटल्या तुम्हाला मग एक बाटली कितीला मिळणार आहे. आता हाऊस वाईफ जवळ एवढे पैसे म्हणल्यावर आता कमालच झाली सर. आता मग नाही थोडे तुम्ही तुम्हाला त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी नाही सर. तुम्हाला काय बोललो एक सांगू तुम्हाला जिथं की बायकांचं कारण कुठं चालतच नाही, बायकांना जरी स्वावलंबन बनायचं असेल तर मग ते असं कुठून नाही तरी तुम्ही म्हणाल एक ऐका मार्ग ना शोधत असत्या. तुम्हाला काय बोललो तुम्हाला की तुम्हाला जर घ्यायचं असेल 10-5 तुम्हाला बोललो की आपण क्रायटेरिया ठेवलाय की तुम्ही पर बॉटल तुम्हाला सांगितलं तुम्हाला तर आम्ही टीम मध्ये कन्सल्ट करू. 400-500ला आपण एक बाटली द्यायला तर तुम्हाला तरी पण तुम्ही 100 रुपये तुम्ही कमवू शकता, काही विषय नाही. किंवा ते जर तुम्हाला किती कमवू फुकट जर शकतो त्याच्यावरती? 100 रुपये ना 100 रुपये तुला मिळतील ना. जर 500 रुपये जर तुम्हाला बाटली भेटली तुम्ही 600ला जर देतो तरी 100 रुपये तुमचं प्रॉफिट आहेच ना. कमी घेतला त्याचा रेट जास्त होईल आहे ना. मग हेच तुम्हाला काय लोकांना नाही कळत साहेब, होलसेलचा अर्थ काय असतो किंवा रिटेलिंग काय असतं काय लोकांना नाही कळत ना. होलसेलमध्ये 50 बाटल्या घेतल्या 200 रुपये रेट आहे आणि समजा 10 बाटल्या घेतल्या त्याचा 400 रुपये रेट होईल. म्हणजे आपण कुठं साडी घ्यायला गेले एखादी लेडीज हो म्हटली मला नाव ते सर असेल कळालं. हा कुठं आणि बाकी मला काय म्हणायचं आहे बाकी तुम्हाला ते शिकवणं म्हणा किंवा ट्रेनिंगचा पाडा सगळं आपण कव्हर केलाय. आपण सगळं सांगतोय कसं विकलं पाहिजे, मार्केटिंगसाठी फुल मदत करतोय म्हटलं. कारण मला माहित आहे की हे शिकवल्याशिवाय कोणी विकू शकणार नाही हे पण आम्हाला माहित आहे. पण पहिलं जो डिसिजन म्हटलं जो आहे ना, म्हणजे मला असं म्हणायचं की मला कोटी रुपये कमवायचे आहेत आणि मला गुंतवणूक मला 1 रुपयाची करायची, ते शक्यच नाही ना ती गोष्ट. कधीच आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही आणि जो रिस्क नाही घेऊ शकत. आणि मी एवढं पण सांगतोय ना की बाबा फरक एखाद्याला वाटलं असतं की नाही बाबा आता मला ते होतच नाही, माझा नंबर पर्सनल नंबर आहे, मला कधी पण रिफंड द्या, मी रिफंड पण घ्यायला तयार आहे. सर आणखी कोणत्या प्रॉब्लेम करिता आहे ते फक्त तर नाही एकच प्रॉब्लेम आहे का? सर एकच बस झालं, एकच हा जेन्युइन प्रॉब्लेम आहे सर. एकदा खाल्लं की तो खांदे 6 महिने तुम्हाला कंटिन्यू पैसे पे करतो. खांदे दुखी गुडघे दुखीसाठीच आहे का ते? एकच सर काय म्हणलं तुम्हाला, एकच आपल्याला चुकीचं कुठली गोष्ट विकायचीच नाही सर आपल्याला. एकच बोला ना. नाही ते तुम्ही आता मगाशी हा मीटिंग मध्ये सांगितलं गुडघेदुखीचा ना प्रकार झाला. मासिक बोला ना. आलं सर. पाळीसाठी सांगितलं ना. मॅडम 1 मिनिट थांबा, 1 मिनिट. सर हॅलो ते तुम्ही एका मगाशी मीटिंग मध्ये सांगितलं ना थोड्या वेळाच्या आधी की मासिक पाळीकरिता काही सांगितलं ना तो. अहो मी मागाशी उदाहरण दिलं की एखाद्या ताईनं जर एखादं असं औषध काढलं की बाबा मासिक पाळी रेग्युलर झाली पाहिजे तर ती आयुष्यात कोटी रुपये कमवू शकते साहेब. असं मला हा एक उदाहरण द्यायचं होतं सर त्यांना. अच्छा एक्झाम्पल दिलं काय? मी एकच काढलं सर. मी एकच प्रोडक्ट विकून मी कोटी रुपये लोकांना कमवून दिलेत. एकच. बाकी मी हा शुगर तुम्हाला मगाशी बोललो की सगळं विकणार हा चोर असतो, लक्षात ठेवा. माझं हे वाक्य लिहून ठेवा. नाही मी सगळं वेस्टीज मध्ये करत आहे मी काम, असं नाही. मला 6 वर्ष झाले म्हणून मी तुम्हाला विचारलं ते क्वांटिटी वगैरे. तुम्हाला सर काय म्हटलं की माझी लोक 12 महिन्यामध्ये आज 30-40 लाखाच्या घरात गेलेत. का गेलेत माहिती आहे का? त्यांच्यापाशी एकच प्रोडक्ट आहे. हो बरोबर आहे. आणि सर मी ऑन पेपर दाखवायला तयार आहे की माझ्याबरोबरची एक ताई होती, त्यांचे मिस्टर सरकारी खात्यात कामाला होते आणि ती ताई घरीच बसून असायची. तर नवरा तिला त्यांचे मिस्टर बोलले की तुला आपण एमपीएससी वगैरे क्लास लावूया. सर तिनं 12 महिन्यामध्ये 3,83,00,000 रुपये कमवलेत. आज सगळ्यात मोठी ती माझी बाहेर आहे. सर आपला ऍड्रेस ग्रुपमध्ये सेंड करा ना. कराड लोकेशनला. आता मला सांगा सर, आता हे कोटी रुपयाचा आकडा सोडून द्या, पण मला सांगा सर 12 महिन्यामध्ये 3,83,00,000 येतोय आवाज? कॉन्टॅक्ट हो, नंबर हो. फक्त मला शेअर करा ना नाही करू सर. नाही फक्त एक उदाहरण सांगतो सर. 3,83,00,000 रुपये म्हणजे छोटा आकडा नाही होत. 12 महिन्यामध्ये कधी पण या. मी तुम्हाला एका रुपयाचा हिशोब पण दाखवायला तयार. मी काय थापा नाही मारायला आलो. मला कधी पण म्हणजे कधी पण या मला एक जी गोष्ट आजपर्यंत ग्रुपवर शेअर केली ना त्याचे मला पुरावे मागा. मी एक रुपयाचा हिशोब दाखवायला सर तयार आहे. सर आपण हे जर माझा हे प्रश्न टॅबलेट आहे. आपण हा, हा बोला टॅबलेट कोणाला जर दिलं तर त्याचा 7 दिवसानंतर रिझल्ट येईल ना?
तर माणूस तरुण जर असेल तर सर रिझल्ट फास्ट आहे सर त्याचा. आणि जर माणूस वयस्कर असेल तर 10 ते 12 दिवसानंतर. सिनियर सिटीजन असले तर त्याचा 7 दिवसानंतर रिझल्ट हा, येईल. पण जर 50च्या वरती जर असेल तर मग सर 10 ते 12 दिवस. आता मला वाटतंय जळगावचे सर मला मला काही लेडीजने व्हिडिओ पाठवला, मला ऑनलाईन माझी ऍड चालू असते, मी तुम्हाला पुन्हा त्याचं फीडबॅक पण तुम्हाला मी आजचा पाठवतो. तर नाही, तिला माझ्या जर घरी पण हा त्रास माझ्या मिसेसला पण घरी पण आहे ना, म्हणून विचारलं मी. नाही ना देऊया ना. ते अंडर 50 तुम्हाला आहे. तुम्हाला आजचं सांगतो उदाहरण सर. एक मला मुलीचा मला एक मला व्हिडिओ तिने मला पाठवला की सर मी हँडिकॅप आहे आणि पूर्णपणे माझे चारही हातपाय असे वाकडे आहेत, आणि मी अशा वेळेस मी कधी पैसे डिमांडच ठेवत नाही, कारण मी माझ्या लाईफमध्ये आर्थिक जपलोय. मग ती मला दिसते बाबा ती मुलगी हँडिकॅप आहे, तिला म्हटलं भाई ताई तुझ्या मला काही इच्छेने पैसे द्यायचे ते दे, आहे ना. अशा माणसाकडून काय तुम्ही पैसे मागणार आहे हो. मी म्हटलं ताई तुझ्या मला काही इच्छेने बरोबर. द्यायचे ते मला दे. मग सर आई शपथ सर सांगतो की 2000चं प्रोडक्ट सर तिला मी 500 रुपये दिले. तिचा मला बर आज फोन आला की सर मी आज बिना ऑकरची मी 4 पावलं चाललंय. ह्याच्यापेक्षा समाधान काय पाहिजे आपल्याला हो. बर मॅट दाखवायला आहे, मी नंबर पण तिचा द्यायला तयार आहे, ताईचा त्या नंबर पण द्यायला तयार आहे, नाही का. जिला मी 500 रुपयाला मेडिसिन जर नॅचरली दिलं ना. हँडिकॅप आहे. हँडिकॅप म्हणजे नॅचरली. मसल स्क्रॅपिंग केलं होतं. मसल स्क्रॅपिंग म्हणजे पोलिओ झाला असेल किंवा हम्म. पूर्ण शरीर जखडलं असं आखडलं, आपलं मसल्स वरती पण चांगलं चालतं मेडिसिन. हम्म. म्हणजे हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला मागाशी काय बोललो की मला एक व्यक्ती जरी असला ना, म्हणजे ह्या मीटिंग मध्ये मला गरज नाही की 30-36 लोकांनी माझ्यासोबत काम करावं, काही गरज नाही सर. मला एक व्यक्ती सापडावा, पण सर तो जेन्युइन सापडावा, ही माझी पहिल्यापासून भावना आहे. बरोबर. आणि तुम्हाला काय बोललो की माझे जे आजपर्यंत जे सगळी जी वाक्य वापरली ना, ते एका एका गोष्टीचा मी हिशोब द्यायला तयार आहे की सर हे वाक्य तुम्ही बोलला, मला पुरावा दाखवा, मी द्यायला तयार आहे. कारण आणि आत्ताच्या काळात सर आहे ना, ऑथेंटिकपणा खूप महत्वाचा आहे हो, खूप महत्वाचा आहे. बरोबर. बरेच फसवलो हे फॉरेवर फिरेवर म्हणा, एक टायकोट घालायचा लोकांना, गंडवायचं, फालतूचे प्रोडक्ट त्यांच्या गळ्यात मारायचे. आता हे मला दिसतंय, कारण आज सर मी मार्केटिंग मध्ये काम करतोय, पण एखाद्या सामान्य लेडीजला काय कळणार. लेडीज फसल्यात म्हणलं, आपल्या बऱ्याच महिला फसल्यात त्या गोष्टीत. हा, ते MLM आणि नेटवर्क फॉरएव्हर मार्केटमध्ये तर भरपूरशे आता दुकान पॉडेस्टर भरलेले आहे. अहो काय बोलणार, पण आपल्या महिलांना हेच कळत नाही की मला सांगा ॲलोवेरा ज्यूस कोण घेणार आहे हो. आता मला असं सांगा, कॉस्मेटिक प्रोडक्ट कोण घेणार सांगा त्याला. बरं बाजारात ढिगाणं पडलेत, कोण घेईल. हा बाबा, कॅन्सरवरचं औषध काढलं एकानं, ते रिझल्ट बेस्ड तर आहे, इफेक्टिव्ह आहे, त्याला घ्यायला लाखो लोक आहेत. बरोबर आहे. पण हे त्यांना कळणारच नाही. मग जो कोण व्यक्ती चांगलं काम करत असेल ना, त्याला पण हे लोक कम्पॅरिझन करणार. ह्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, की ते समोरचा व्यक्ती एक चांगला माणूस तर गमवून बसतो. आज मला सांगा सर, मी आज करोड रुपये कमवलेत. आज मी काय पैसे मागायचं नाही आलो, आज मला माझ्या धंद्यामध्ये लोक पाहिजेत, ह्यासाठी मी मिटिंग घेतल्या. बरोबर. मी मागायला नाही पैसे आलो. मी एका अख्ख्या पूर्ण मीटिंग मध्ये बोललो का, मी बिझनेस कन्सेप्ट सांगितलाय, एकाला सुद्धा म्हणलं नाही पैसे भरा होतो, काही गरज नाही आपल्याला. ज्याला बोलणं सर समजलं की तो आपोआप जुडतोय. बरोबर. आता मला सर सांगा तुम्ही, जर आपण एखाद्याला गुडघे दुखीचा त्रास आहे, गुडघ्यावरती सूज आल्या, आपण त्याला काय बोललो, सर तुम्ही फक्त एकदा खाऊन बघा, नाही फरक पडला की पैसे रिटर्न द्यायला तयार आहे मी. हो. अहो सर, एवढा विश्वास दिला, समोरचा का खाणार नाही मला तुम्ही सांगा. नाही, याचे पेशंट माझ्याकडे 2 पेशंट आहे. एक माझी सासूबाई, एक माझी मिसेस आहे. मिसेसचा अंडर 15 आहे, तर त्यांना किती दिवसाच्या नंतर रिझल्ट मिळणार? तर तुम्हाला काय म्हणलं अंडर की अन्नाच्या पुढं अंडर असं 10 ते 11 दिवस. अंडर 50 वाल्यांना. हा, आतमध्ये असेल तर मग तुम्हाला बोलतो तुम्हाला 7-8, बरं आपण 10 पकडून चालू, चला 10 दिवस तर ठीक आहे ना. हा, आणि सिनियर सिटीजनला 12-13 दिवस. 12 ते 13 दिवस म्हणजे विषय कसा होतो की प्रॉब्लेम जेवढा मेजर असेल तर तेवढा वेळ पण तेवढा घेतं ना. हो, तर काय सिनियर सिटीजन वाल्यांची एनर्जी कमी राहते. तो हा, आता कोणतेही तुम्ही तुम्ही औषध आता मला सर सांगा, सर तुम्ही आज वेस्टीज मध्ये काम सर करता. वेस्टीज आता खूप जुनं झालंय साहेब. जुनं झालंय. तिथं लाखो रुपये, कोटी रुपये डोक्यातनं काढून टाका ह्या गोष्टी. MLM आहे हो, MLM आहे. हा, मला सर माहिती आहे सर, मी सगळ्या धरणाचं पाणी पिऊन म्हटलं आलोय. MLMचं प्लॅन, बायनरी प्लॅन सगळं माहिती आहे मला, की MLM मध्ये मोठा कोण होतं माहिती आहे का सर, की जो एक मोठा हा, लीडर बरोबर. आहे, त्याला लाखो लोक ओळखतात, तोच माणूस मोठा होतो. बरोबर. हो, बरोबर आहे. ते सामान्य विकणारा आणि फिकणारा तो आयुष्यभर भिकारीत राहतो. तो इकडे जा, तिकडे 4 गोळा कर, इकडे हेच करत राहतो. त्याला नाही नाही, मग आयुष्य ते मेडल तुमचं मेडल प्रोडक्ट आहे ना. सेनापतीलाच मिळतात ना. हा? मेडल नाही साहेब, मेडल तुमचं मेडल जे दिले जाते ते सेनापतीला दिले जाते, सेनाला नाही दिले जात. हा, आता कसं बोला, मी सर काय केलं माहिती आहे का सर, मी पण MLM सर प्लॅन आणू शकलो असतो का सांगा, माझ्याकडे एवढं भारी प्रोडक्ट आहे, नसता आणला का मी. बरोबर. पण सर मला गुंता करायचंच नाही हो, मला एवढी लांबड लावत बसायचं नाही मला. बायाला लागली. खायच्या माणसाला जर आपण जर चांगलं मार्जिन सर दिलं ना,
तो लाखो लोकांचं आपलं काम करून देईल. ह्याच गोष्टी केल्या ना मी. कोण हॅलो आहे सर. बाळासाहेब? साहेब बोला ना. ऍक्सिडेंट झाला असेल ना, ऍक्सिडेंट हा हा. आणि ऍक्सिडेंट. ओके ऍडमिट असतील. हा, ऍडमिट होतो ना, काय गुडघ्याचा प्रॉब्लेम आला, लिगामेंट ओके. तुटली, हं, हं. शिश्रा चॉकअप झाले आणि दवाखान्यात ऍडमिट करून आता घरामध्ये विश्रांती घ्यायला सोडले त्याला, बरोबर. बरोबर आहे, बरोबर आहे. तर तर त्या व्यक्तीला आपण गोळ्या देऊ शकतो ना. देऊ शकतो की सर. आपलं मेडिसिन सर आहे ना, हे मसलवरती लय भारी हा काम करतं. म्हणजे हा, डॉक्टर त्याच्यावर काय आहे ना ते. सांगतो सर, ऐका ना सर, आपलं आपलं मेडिसिन एवढं एवढं भारी काम कसं करतं की आपलं मेडिसिन लिगामेंट वरती काम करतं, मसलवरती काम करतं. हा, डॉक्टर तुम्हाला बरोबर. काय सांगतो की गुडघा चेंज करा, गुडघा फोडा, त्या गुडघ्याला नवीन टाका. हा, अरे पण त्या मसलचं काय? बरोबर. हा, आपल्या दारापुढे जर आपण एखादा मंडप घातला आणि त्या मंडपाला आपण रशीच नाही बांधली, तर मंडप स्टेबल राहू शकतो का? म्हणजे बरोबर. तर ते त्या पद्धतीने देऊ शकतो त्यांना आपण, काय अडचण नाही. हा, मग आपलं मेडिसिन आहे ना, आज माझ्याकडे दाखवायला 6,500 रिव्ह्यूज आहेत. ते पण तुम्हाला मी पाठवतो. ज्याला जर रिव्ह्यूज बघायचे असतील ना, ते मी तुम्हाला बरोबर. शेअर करतो. काही विषय नाही. बरोबर. पण तुम्ही केलं हॅलो सुरुवात, भले मी म्हणतो पैसा सोडून द्यावं, हॅलो पैसा कमवायच्या हेतून हॅलो करू डॉक्टर. नका. बोला ना. बरोबर. हॅलो हॅलो डॉक्टर, माझा आवाज येतोय? हा, येतो ना. बोला ना साहेब. हा, प्रजित पाटील माझं नाव आहे. तुम्ही प्रॉपर कराडचे आहेत का? माझा पाटण तालुका, माझी ओपीडी कराडला आहे. पाटणचा? हा, म्हणजे मला नाही कळलं. माझा पाटण कराडमध्ये तालुका आहे, एक्झॅक्ट कुठे? आगा शिवनगर. आगा शिवनगर म्हणजे आणि कराड माझा जिल्हा प्लांट, येतो का तुमचा? हा, कराड जिल्हा आहे. आणि माझा प्लांट जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंगचा, माझा प्लांट गुहागरला आहे. गुहागरला आहे का? बरोबर. होय. ठीक आहे. नाही, माझं मला बिझनेस. तुमचा प्लॅन आवडला सर. ऐका, मी पण बोला बोला. MLM केले, फॉरेवर पण केले. त्या मॅडमला ओके. पण मला तेच सांगायचं, 2cc करायला 40,000 रुपये द्यावे लागतात, तेव्हा 2cc होतो फॉरेवर मध्ये. तर तुम्हाला अरे हे 10,000 मध्ये परवडण्यासारखं आहे. अहो बरोबर सर, आहे. मी काय बोललो ऐका ना सर, मी काय बोललो, 10,000 जाऊ द्या. मी काय हा, बोललो की सर, लोकांना मी कोटी रुपये कमवून दिलेत. बरोबर बरोबर. मी तुम्हाला काय बोललो, मला मी पैसे नाही, मला तुम्ही माझ्या. मी तुम्हाला सांगतो काय, आमच्या घरी पण आमचे खानदानी जे म्हणतात ना, सगळे हा, गुडघे दुखणी त्रस्त आहेत. माझ्याकडे तर भरपूर आहे. आणि मला ओके. तुमच्यावर काम केलेले आवडेल. तर तुम्हाला काय मला बोललो, फक्त मला ऐका ना सर, मी हा, काय मी बोललो पण की माझ्या माझ्या. चॅटवर तुमचा म्हणजे ग्रुपवर टाका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, मी तुम्हाला पर्सनली कॉल करतो. आता आमचे दीपक मालगावे साहेब म्हटलं आता आपल्या मीटिंग मध्ये, त्यांना विचारा त्यांची माझी ओळख कशी झाली. दीपक साहेब येतोय हा, आवाज? मी पण तुमच्याच साईडचा आहे, कराड सांगलीचाच आहे. हा, जबरदस्त. दीपक साहेब येतोय आवाज माझा? दीपक साहेब येतोय आवाज? हो सर, येतो आवाज. मार्केटिंग तुम्ही फील्ड सांगा मध्ये त्यांना, भरपूर काम तुम्ही काय केलेलं बोल आहे. तुम्ही त्यांना सांगा सर, आपली ओळख कशी झाली आणि तुम्ही आज किती कसं काम करता. ते माझं नाव दीपक मालगावे. मी कोथळीमधून राहतो, म्हणजे सांगली जवळ माझं गाव आहे. हा, आणि सांगली जवळ कुठे सर? सांगली जवळ कुठे? कोथळी कोथळी कुठं आले दीपक ते? साहेब तुम्ही एक मिनिट, दीपक साहेब तुम्ही रेंज मध्ये या. आवाज घुमतोय, जरा बाहेरून थोडा थोडंसं बोला. आवाज इको होते तुमचा, आवाज इको होते. सांगलीमध्ये कुठे? हा सर. हा, बोला बोला, येतोय आवाज सर, बोला. हा सर. आवाज येतोय क्लिअर? हा, आता हा, येतो येते दीपक साहेब, एकदम बोला क्लिअर. हा एकदम सर, क्लिअर माझं येते. गाव कोथळी आहे. माझं तसं जिल्हा कोल्हापूर आहे. खरंच सांगली ओके. जवळ मी सांगली जवळ राहतोय. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर मी राहतोय. आणि सरांची कुठे माझी सांगली आणि ओळख कोल्हापूरची बाउंड्री कुठे? काय म्हटलं सर? सांगली कोल्हापूरची बाउंड्री म्हणजे कुठलं गाव? कोथळी कोथळी माझं गाव आहे. कोथळी हरिपूर कुठे जवळ. आले होते? हरिपूर हरिपूर जवळ. हा कारण मी हरि आष्ट्यापासून आतमध्ये शेगाव मध्ये राहतो, वारणा बागणी शेगाव. शेगाव माहित आहे की? शेगाव माहित आहे, वारणा बागणी शेगाव. हो अ, हो, माहित आहे ऐका माहित आहे मला. ना पाटील साहेब, दीपक साहेबांना यांचा ज्यांना जर्नी सांगू द्या. मी तुम्हाला त्यांचा नंबर पुन्हा मी ओके प्रोव्हाइड ओके, करतो. सॉरी 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 सॉरी. हा, जर्नी सांगा, जाऊ दे, ते नंतर बोलू. हा सर, कसं मी पण नाहीतर हे फॉरेवर कंपनीमध्ये मी पण काम करत होतो. आणि सर, मी पण करतो सांगलीमधल्या एका इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये मी 90 लाख रुपयाला फसलो. मग अरे बाप. त्याच्यानंतर काय करायचं म्हणून मी माझ्या मित्राने मला फॉरेवर मध्ये घेतले. फॉरेवर मध्ये अरे पण मी 30,000 रुपये भरलो. आणि हा फॉरेवर साठीच मी नाहीतर आपल्या डॉक्टर दत्ता सरांना कॉल केलो. तर हा हा. डॉक्टर दत्ता सरांनी मला पूर्ण येस येस. दीपक साहेब, तुमचा आवाज बद्दल गेला. मला सरांनी खूप छान
दीपक सर आवाज फॉरवर मी जातोय. एका दिवसात मी स्टॉपच केलो. आणि सर मी फॉरवर स्टॉप केलो त्यावेळी माझं एक कॉल त्यावेळी डन झालं होतं. खरं फॉरवरचं काम मी थांबवल्यामुळे माझं 6,500 रुपयाचं पहिलं पे आउट सुद्धा त्यांनी मला पे केलेलं नाही. आणि त्यानंतर मला फॉरवरच्या आमच्या सिनियरांनी त्यांच्या ग्रुपमधून मला डायरेक्ट काय ते हेच करून टाकले, आउटच करून टाकले. तर सर कसा विषय राहिला फॉरएव्हरचा तो काय म्हणजे ज्यावेळी माझं आणि सरांचं बोलणं झालं तर सरांच्या बोलण्यात मला इतकं कॉन्फिडन्स वाटलं आणि इतकं म्हणजे कसं म्हणजे आपण काय लोकांना देतोय आणि लोकांचं म्हणजे आपल्याला काय त्यांचं रिप्लाय येतं म्हणजे लोकांचं जे एक समाधान आपल्याला मिळतं आणि समाधान पण मिळतं लोकांना आणि त्याच्याबरोबर आपल्याला पैसे पण आपल्याला मिळतं. हे एक सरांचं आम्हाला म्हणजे महत्व मला पटतं. आणि मी हा आणि मग मी सरांच्यावर खरोखर काम करायला सुरू झालो. फॉरएव्हरचं काम स्टॉप केलं आणि अजून एक गोष्ट सांगण्याचं मी सांगतो की वेस्टेज मधली एक सांगलीमधीलच एक लेडीज आहे म्हणजे एक मुलगी आहे. ती वेस्टेज मध्ये काम करते. त्यांच्या मम्मीसाठी ती 4,500 रुपयाचं औषध प्रत्येक महिन्याला ती देते त्यांच्या मम्मीला. अंगदुखी, गुडघेदुखी, वात कमी होण्यासाठी 3 प्रोडक्ट त्यांनी देते. मग त्यांना काहीच फरक पडत नव्हता. मग माझ्या एका कस्टमरनं त्यांना नंबर दिले माझे आणि त्यांनी मला फोन करून त्यांच्या घरी बोलवून घेतलं आणि त्यांनी माझे प्रोडक्ट घेतले आणि मी त्यांना प्रोडक्ट दिलो 2,000 रुपयाला मी दिलो. दुसऱ्या आठवड्यात त्यांचा फोन आला आणि मला चांगला फरक पडले म्हटले आणि त्यांची मुलगी जी ह्याचं काम करते वेस्टेजची त्यांनी सुद्धा माझ्याकडं 1 महिन्याचं प्रोडक्ट घेऊन त्यांनी गोव्याला गेले आणि आता त्यांचं मला कालच फोन आलं होतं की त्यांना पण रिझल्ट चांगले भेटले आणि सर आम्हाला पण काम करायचं झालं तर आम्हाला काय करावं लागेल. मग त्यांना मी सांगितलं ह्या पद्धतीनं आपलं कसं रिटेलिंग पण आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. आता त्यांनी वेस्टेज म्हणजे काम करायचं थांबवायचं त्यांचं प्लॅनिंग आता चालू आहे. कालच त्यांचं माझं बोलणं झालं. प्राथमिक चर्चा झाली त्यांच्या मुलगीबरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश कसा आहे 50 प्रोडक्ट विकण्यापेक्षा एकच चांगलं म्हणजे जे आपलं पेशंटला जे सॅटिस्फॅक्शन देऊन आपण जे त्यातून काय 4 रुपये मिळवतो त्याचं महत्व फार इथं चांगलं आहे आणि मी खरोखर म्हणजे डॉक्टर साहेबांचा आभार मानतो की त्यांनी मला फॉरएव्हरचं काम थांबवून मला इकडं काम करण्यास मला त्यांनी प्रवृत्त केलं आणि खरोखर मी जे चान्स इकडे घेतलो त्याच्यामुळे खरोखर मला चांगलं म्हणजे समाधान पण मिळतं म्हणजे आणि मी महिन्याला 30 ते 40,000 रुपये माझी इन्कम सध्या व्हायला. मी सध्या सांगायचं मला फक्त काय पार्ट टाइम करतोय मी. सांगायचं मला काय आहे की मला की दीपक साहेबांच्या लाईफ मध्ये बरेच लोक आली त्यांना फसवणारे झाले. 90 लाख रुपयाचा स्कॅम होऊन सुद्धा माणूस पुन्हा उभं राहणं म्हणजे खूप मोठी म्हणजे 2 मिनिटं माझी पण जर्नी सांगतो. आता फॉरएव्हरचा त्यांनी विषयच काढला. मी पण आता सुपरवायझर लेवलला फॉरेन मध्ये करतो. पण जेव्हा मी सुपरवायझर झालो तेव्हापासून माझे अपलाईन वगैरे एवढे मला प्रेशराईज करतात ते, की मी आता कंटाळलो ओके. त्याच्यामध्ये. सर ते किती बॉटल वरती 30,000 रुपये दर महिन्याला कमवता येते? काय 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 म्हणला? हॅलो. हॅलो. आवाज नाही येत सर. हा मॅडम बोला तुमचा हा आवाज येतोय बोला. आता बोला ना तुम्ही काय 30 काय म्हणला? ते सर सांगत होते जे सर आता बोलत होते त्यांनी दर महिन्याला 30 ते 40,000 रुपये कमवितो. अहो ते 30 किती 40 बॉटल वरती 30 ते 40,000 रुपये कमवितात? 30-40 हजार छोटी गोष्ट आहे. 1 मिनिट थांबा. अमृता मॅडम जरा तुम्ही म्यूट काढा आणि त्यांना जरा सांगा. येतो का ताई आवाज अमृता मॅडम? 30-40 हजार म्हणजे काय 1 दिवसाचा पेवड आहे ते. काहीच हो. नाही होय. 1 मी तर दिवसाचा आहे फक्त ते किती 30-40 हजार रुपये. ताई मी फक्त दिवसातून 2 तासच काम पण करतो. 2 तास तेवढे आपले कस्टमर जुळवले पाहिजे सर. आपण तेवढे मग कस्टमर जुळवले मला पाहिजे मला तेव्हा काय ते म्हणायचंय गोष्ट ऐका ना चिल्लर वाटेल मी बोलतो आपल्याला. मॅडम मी बोलतो तुमचा प्रश्न आहे ना हो सर. मग आपल्याला हो पैसे सर. तेच मिळणार आहेत आपल्याला. मला काय म्हणायचंय आपल्याला पैसे तेच मिळणार आहेत आपल्याला. तुम्ही दिवसाला कोटी रुपये कमवू शकता दिवसाला 10 लाख सुद्धा महिन्यातनं कडू कमवू शकता पण तुमची भूक किती मोठं ह्याच्यावर राहिलं. म्हणून मी माझ्या पीपीडी मध्ये तिथे ऐका पण ना आता माझ्या पीपीडी मध्ये बोला मा- बोला. तुम्ही कधी काम केलंय का कधी कुठल्या कंपनीमध्ये कुठं मार्केटिंग मध्ये तुम्ही कधी काम केलंय का? ते एक ते नाही का कोणतं तर ते मला आठवणच तुम्ही नाही. मी ऐका ते ना एका तुम्ही कंपनीत आजपर्यंत काम कधी केले ते म्हणजे ऐका 0 इन्व्हेस्टमेंट पासून सुरुवात केली हा होती सर झिरो ते. पण मग ते काही कारणामुळे ते मी करू नाही शकले. हा मी काय म्हणलं तुम्हाला की तुम्हाला अजून मार्केटिंग आणि तुम्हाला आता काय माझं कमवून देऊ छोटस शकतं बाळ आहे सर. ऐकून घ्या ना. बोला ना ऐकून बोला. घ्या. माझं आता छोटस बाळ आहे. मी घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. होऊ शकते मी कॉन्टॅक्ट करून काही लोकांना कन्व्हिन्स करीन
किंवा तुम्ही हे प्रोडक्ट घ्या, यूज करा. काय आहे, काय नाही ते सांगा. कारण तुम्ही समोरून एवढी गॅरंटी देऊ राहिले, जर तुमचे ते प्रोडक्ट गेले नाही, तर मी ते परत सुद्धा घ्यायला तयार आहे. हो ना, बिंदास बरोबर? तुम्ही या. हो हो हो. 1,00,000% घ्यायला तयार आहे म्हटलं मी, 2% नाही म्हणते मी. मग आता तुम्ही इतका विश्वास देऊन राहिले, मग माझ्याकडे ₹1 सुद्धा राहत नाही. तसे मी इथं स्वतःच नवऱ्याच्या भरोश्यावरची आहे. नवरा ₹1 सुद्धा हातात ठेवत नाही. पण सर, जे प्रोडक्ट तुम्ही सांगू राहिले ते नुसतं गुडघ्यावरतीच काम करते, की कंबरदुखीवर काम आहे त्याचं, किंवा अहो त्याचं ताई, वेगळं? ऐका ना ताई, मला काय म्हणायचं आहे, वेगळं बिगळं काय नाहीये. तुम्ही डोक्यातनं पहिलं काढा, इथं कुठं पैसे मागा मी आलो नाही किंवा कुठली स्कीम नाही, हे पहिलं डोक्यातनं काढा. मी हा. स्पष्ट आणि तुम्हाला क्लिअर तुम्हाला सांगतोय काय की आपलं प्रोडक्ट आहे ना हाडांच्या वरती काम करतं. म्हणजे कमरातली नस दबली असेल किंवा कंबर दुखत असेल, मान दुखत असेल, हात दुखत असेल, गुडघ्यावरती सूज असेल, उठायला बसायला येत नसेल, गुडघ्यामध्ये पाणी झालं असेल, तर आपलं एक प्रोडक्ट 10 गोष्टीवरती काम करतं. अच्छा, ऑलराऊंडर. हा, हाडांच्या वरती आहे. तर तुम्हाला काय बोललो, तुमच्याकडे जर ₹1 जरी नसेल ना, तरी पण तुम्हाला तसं आता तुम्ही असं म्हणताय मला काहीच देत मला रुपया, पण तुम्हाला काय बोललो, मग कमिशन बेसवर तुम्हाला मी द्यायला तयार आहे. म्हणजे ज्याला तुम्ही एखादं कस्टमर दिलं ना, तर आमचं रिटेलिंगची प्राइस आहे ₹1,550. आम्ही कोण 2,000 विकतं, कोण 1,800 विकतं ना, ठीक आहे. तुम्ही 1,800 विका, हा 1,550 मला द्या, बाकीचे तुम्हाला द्यावा. ठीक आहे. हा हा. झाला तुमचा क्लिअर बरोबर विषय, झाला स्टॉकचा विषय क्लिअर, तुमचा विषय मिटला तुमचा आता पैसे भरावरीचा. पण मग मला ते याच्यापेक्षा योग्य हे वाटून राहिलं, की आपण 10,000चे प्रोडक्ट आपण बरोबर. बोलून ठेवा आणि आपण हिंमत करून पुढे पाऊल टाकावा. तुम्हाला काय बोलत आहे की तुम्हाला मी कस्टमर पण दिले असते, एवढं उदाहरण आहे माझं. कस्टमर पण दिले असते मी पहिल्या हा. दिवशी लोकांना पैसे वाटलेत मी. लोकांना माझे मी ग्रुप दिला, ग्रुप असा मी, मला एवढं माझं उदाहरण आहे. पण मग तुमच्यातला लीडर सांगा बाहेर कसा येईल हो? हा, हा, हा. मी पैसे लोकांना वाटलेत. आता ज्या बाईनं ₹3,83,00,000 कमवले ना, तिला सुरुवातीला म्हणलं स्वतःचा ग्रुप दिलाय, ग्रुप, की बाई हा ग्रुप घे, त्याच्यामध्ये माझे रिव्ह्यूज सर, फॉरगेट मी पैसे. एवढ्या मीटिंग जॉईन केलेल्या आहे, पण मला असे कोणाचे शब्द असे मनात भावलेच नाही, कोणाचेच खरे वाटले नाही, जेवढे तुमचे खरे वाटून राहिले. आणि मला अरे म्हणजे यात 1% सुद्धा फसवणूक दिसतच नाही मला, कुठून कुठून. कारण आजचा काळ असा आहे, स्कॅमर्स इतके वाढलेले आहे, कुठंच विश्वास बरोबर सर आहे ना. 2 करावा मिनिटं असं बोलू नाही. का? सर 2 मिनिटं बोलू का मॅडमला? काहीच फसवणूक नाही यामध्ये. हॅलो, सर बोलू का 1 मिनिटं? मी थांबा की आमचे आता सागर साहेब बोलतील. सागर साहेब, तुम्ही सांगा, तुम्ही कुठे भेटला आणि तुमच्याच किती कमवतो तुम्ही सांगा लोकांना. काय तुम्हाला तुमचा अनुभव सांगा सागर साहेब, आमचे गोंदवलेकर. नमस्कार सर्वांना. मी जानेवारीपासून सरांच्या सोबत जुडलो गेलो फेसबुकच्या माध्यमातून. आणि पहिल्यांदा आता जसे लोक विचारतात, विश्वास नाही असं तसं, असं माझ्या पण बाबतीत घडलं. त्याच्यानंतर योगायोगानं त्यांनी घेतलं. त्याच्यानंतर थोडं 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 फार इन्व्हॉल्व्ह होत गेलं. पहिली गोष्ट, मी ते जे औषध आहे ते पहिले माझ्या मम्मीवर ट्राय केलं. तिला चांगला फरक पडला. त्याच्यानंतर माझी मावशीला चांगला फरक पडला. नंतर माझी काकी तर इतकी म्हणजे भयंकर तिला आजार, आणि 20-20 हजार रुपयाची इंजेक्शन दर महिना लागत होते. ते पूर्ण वाकून चालत होती. आता पूर्ण सरळ स्टेट चालत आहे. आणि मी पण व्यावसायिकच आहे. एक काम करत करत म्हणजे पहिल्यांदा मला एक कॉन्फिडन्स आला. मी माझ्या घरच्या लोकांना सर्वांना हे दिलं. त्याच्यानंतर मला एक कॉन्फिडन्स चढला, मी हे आता व्यवसाय पण करू शकतो. मग ते करत करत मी माझ्या मित्रांना, त्यांच्या नातेवाईकांना हे सर्व सांगत गेलो. माझे जे असताना मी व्यवसाय काय, हळूहळू सर्कल ते वाढत गेलं. आणि प्रोडक्ट इतकं जेन्युइन आहे, खूप छान आहे. त्याचा फरक तर इतकाच, म्हणजे आता जे साहजिक आहे, तुम्ही सर्व लोक जसे विचारताय, असं होईल का, तसं होईल का, पण कुठंतरी विश्वास ठेवून आता मी पण आता कोणत्या तरी सरांनी विचारलं, वेस्टेज मध्ये मी काम करत होतो. मी पण वेस्टेज मध्ये काम केलं, पण मी 10,000चे महिन्याला प्रोडक्ट विकत होतो. पण त्यातून माझी कमाई किती, फार तर 2-2.5 हजार रुपये. पण जसं मी दत्तान सरांसोबत जोडलं गेलो, 10,000च माझे पहिले गेले. पण त्या पहिल्यांदा मला 10ला 10 मिळाले. नंतर जसं जसं सरांच्या मीटिंग करत गेलो, त्यांनी त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी पूर्ण फॉलो करत गेलो मी. जसं तुम्ही त्यांच्याकडून शिकलं जाणार, सगळे त्यांचे नियम जे फॉलो करणार, तसं तसं तुम्हाला ते पैशाची कमाई पण होत राहणार, ज्ञान पण होत राहणार. सर जे सांगतील कसं बोलायचं काय, हे मीटिंग ज्या
ज्यावेळी तुम्ही अटेंड करणार त्यावेळेस तुम्हाला ते अवगत होत राहणार आहे. आज मी जानेवारी 30 मी सरांकडून औषध घेतली 15 जानेवारीला. त्यांनी तिकडून पाठवली, मला जवळजवळ 10 दिवसांना आली. पहिले आमची म्हणजे वादातूनच भेट झाली, म्हणजे चर्चा वगैरे झाली, का तर औषध मला लेट भेटली, काय कारणास्तव त्यात माझी थोडीफार चूक होती म्हणून. पण त्याच्यानंतर मिळाली. पण जशी मीटिंग जॉईन करत करत गेलो, सगळं मला अनुभव येत गेला. औषध किती काम करतं, कसं आहे. जवळजवळ हे आपलं औषध साधारण 10 ते 15 हजारांवर काम करतं आणि प्रत्येक घरात नाही म्हटलं तर प्रत्येकाच्या घरात 4 पेशंट हे असतातच. म्हणजे मी स्वतः माझ्या मम्मीसाठी इतके खर्च केले. मग मी हे स्वतः हे केलं. तर सरांनी मला सांगितलं, तुम्ही स्वतः ह्यात का नाही उतरत, तुम्हाला पैसे पण भरपूर म्हणजे ते कोटीशिवाय कधी बोललेलेच नाहीत. माझ्यापेक्षा लाखाचे, पण ते कोटीशिवाय कधीही बोललेले नाहीत. म्हणजे आणि ते शिकत शिकत गेलो. मला खूप अभिमान वाटतो. म्हणजे सागर आज सागर साहेब एकच मिनिटं फक्त की 30 सागर साहेब जानेवारी 30 सर जानेवारी हे अशा आयुर्वेदिक आहे ना तारखेपासून सर हे? मी हो हो आज 95,000 रुपये कमवले. म्हणजे अगदी सागर साहेब ठासूकपणे सांगतो. सागर साहेब एकच मिनिटं फक्त की सागर साहेब आहेत ना सागर साहेबांचा हा जो व्यवसाय होता ना तो होता चपला विकण्याचा व्यवसाय होता आणि त्यांचा राहायला आपले गोंदवलेकर महाराज आहे ना तिथं हा व्यक्ती राहतो. पण त्यांचा माझ्यावरती विश्वास नव्हता. 10 दिवस आमच्या ह्याच्यावरच गेले. मी कराडला येतो, मग मी घेतो, मी कराड अहो म्हटलं सर तुम्ही बिंदास घ्या. पहिली ऑर्डर आमचे थोडेसे वाद पण झाले, पण आज तो व्यक्ती सेटल झाला आणि ह्यांचे नंबर पाहिजे असतील ना ते पण द्यायला तयार आहे. अजून जर ट्रस्टचा विषय आहे ना तर ट्रान्झॅक्शन पण दाखवायला तयार आहे मी. ओके, एवढं कोण खरा जे चोर साले लीडर हे फक्त मोठ्या मोठ्या बाता आणतील, स्क्रीनशॉट दाखवते. मी काय म्हटलं ट्रान्झॅक्शन माझा मोबाईल घ्यायचा आणि ट्रान्झॅक्शनची टॅली सुद्धा मारून द्यायला तयार आहे मी. मी एवढंच मला सांगायचं आहे, आयुष्यामध्ये जर तुम्हाला खरंच मोठं व्हायचं असेल ना तर जो माणूस पहिल्यापासून मोठा आहे ना, तुम्ही जो माणूस नियम पाळतो किंवा नियम जपतो ना, तो ज्याला असं वाटतं की आपल्या सोबतची लोक मोठी झाली पाहिजेत त्यासोबत जोडा. एक ना एक दिवस म्हणलं तुम्ही सुद्धा ह्या ग्रुपमध्ये, मी म्हणत नाही कोट रुपये, मी आज मला कोट भेटले की तुम्हालाच कोट मिळेल, पण लखपत तरी होऊ शकतं एवढी गॅरंटी मी देऊ शकतो. आता आमचे जमीर पटेल साहेब आहेत इस्लामपूरचे, ते तुम्हाला सांगतील की ती कुठे भेटले आणि आज त्यांची काय मनाची अवस्था आणि त्यांचं कसं अर्निंग चालू आहे. जमीर जमीर साहेब येतोय आवाज? हा सर येतोय. सांगा तुमचा प्रवास जो अनुभवला वगैरे. सर सरांचा प्रवास म्हणजे मी माझ्या पहिल्यांदा एका मित्राकडनं सासूबाईंना औषध घेतलेलं. नंतर मी ती तुमची फेसबुकला ऍड बघून मी तुमच्या बरोबर जॉईन झालो. मी एक एसटी ड्रायव्हर आहे, पण माझी आता नोकरी करायची सुद्धा इच्छा नाही, एवढा माझा कॉन्फिडन्स आहे. त्यामुळे मी सरांना तर कधी विसरू शकत नाही. सरांच्यामुळे मला आज भरपूर फायदा होत चाललेला आहे. सर यामध्ये पार्नुक नाही सांगितली, पार्नुक काय आहे? पाळणूक फक्त सर आंबट सर खायचं नाही. पाळणूक म्हणजे मेडिसिन काय, खाल्ले औषधात ज्यावेळी आपण कस्टमरला आपले टॅबलेट्स देतो त्यावेळी फक्त हो. सुरुवातीला सांगतानाच त्याला सांगायचे की बाबा औषध खायच्या अगोदर आणि औषधानंतर अर्धा तास तरी तू आंबट काही खाऊ नको, बरोबर. एवढं सांगितलं तरी बस एक झालं. एक तास अगोदर आणि 1 तास नंतर नंतर आंबट काय खाऊ नका, एवढी पाळणूक करा. बरोबर. काहीतरी खरंच वनस्पती सर देव शास्त्र माणूस काय ना त्यांच्यामुळे काहीतरी तर मी जडीबुटीला क्रॉसिंग असतं असं सांगायचं. हा, मला एवढंच म्हणायचं आहे, 7 ऐका ना दिवस मी नाही एक मिनिटं बघतो. खायचं, सांगायचं त्यांना की 7 दिवस सर नाही तुम्ही मला खायचंय. किशोर सर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा किंवा हो मी नंबर प्रोव्हाइड करतो तुम्हाला, हो सगळ्या गोष्टी ती सर सांगतील. मला पण तुमचा नंबर लागेल, मला पण नंबर प्रोव्हाइड करा. मला बाकीचे तो बरेचसे ग्रुपवरती माझा, ऐका ना ताई, तो ग्रुपवरती माझा नंबर आहे ना, तो माझाच नंबर आहे. तुम्ही मला बरोबर. मेसेज करा. आणि तुम्हाला काय अच्छा. बोललो पण तुम्ही त्याच्यावरती की असं लिहून पाठवता ताई आणि दादांनी मला पर्सनली मेसेज करू नये. नाही अहो ते त्याविषयी पाठवलं, म्हटलं आता तुम्ही करा. अच्छा हॅलो ठीक. डॉक्टर, मी उद्या सकाळी तुम्हाला कॉल करतो, उचलताल ना? हो, मला मेसेज करून ठेवा सर. नाही मला लय दुनियाभरचं कॉलिंग असतं, मला मेसेज करून ठेवा, मी पिन करून ठेवतो. मी तुम्हाला सकाळी व्हॉट्सअप बोलतो. करून ठेवतो, मेसेज टेक्स्ट करून ठेवतो. ओके आपण ओके सर. डिटेल्स मध्ये उद्या भरू. काय माझ्याकडे हरकत तर खानदानी सगळे गुडघेदुखी हो, मी हो. त्रस्त होतो. बरं. मला सर 10,000 जास्तच लागेल.
तर माझं म्हणणं काय माहिती आहे का, पेशंट सगळीकडेच आहेत ह्याचे पेशंट, कुठं पण जावा तुम्ही, हा बरोबर ऑनलाईन ऑफलाईन, फक्त आपल्याकडे सर प्रोडक्ट चांगलं पाहिजे, आपण छाती डोकून एखाद्याला विकू शकतो. तर आता येस येस माझ्याजवळ आता प्रेझेंट टेन्स मध्ये 4 पेशंट आहेत सध्या. आता सर मी मीटिंग सुरू माझं असताना ऐका ना 4 सर, पेशंट आहेत. ऐका सर, बोला. माझा विश्वास आहे ना, एकाच गोष्टी तुम्ही पकडा काय पाहिजे, मी काय बोललो की फरक नाही पडला हो, ते परत बरोबर पैसे मी रिटर्न द्यायला तयार आहे. बरोबर. आता ह्याच्यापेक्षा आणि कस्टमर मोठा म्हणणारच हो, नाही हो. फरक पडणार नाही सर. 1001% फरक पडतोय सर आपल्या टॅबलेटचा. अहो तेच म्हणतो ना सर, म्हणून तर आजपर्यंत बोललो ना एकही सर. कस्टमर आम्हाला जेवढं कस्टमर आम्ही जॉईन केलेत ना तेवढं त्यातलं एकही कस्टमर असा बोललेला नाही की बाबा फरक मला पडलेला नाही. बरोबर. हेच सर म्हणतो ना, जमीर एका साहेब काय म्हणतोय कस्टमरची की एका कस्टमरला मी 2 महिने झालं औषध देतो सर, तिची गादी फाटलेली म्हणून ऑपरेशन करायला सांगितलेलं. त्या कस्टमरनं आज मला अक्षरशः म्हणजे फोन करून एवढे विनवणे केले की विचारून तुझ्यामुळं आज जमीर खरंच मी उभं राहून चालू शकायला लागले म्हणते. लाईट गेली. आता आमचे अक्षय सर सुद्धा होते, पण त्यांची तब्येत बरोबर, म्हणजे त्यांची तब्येत बरोबर नाही, असा पहिला व्यक्ती होता अक्षय सर. आयटी मध्ये काम करणारा पोरगा, आयटी मध्ये काम करणारा मुलगा, त्याला माहित पण नव्हतं की काय बाबा माझ्याकडे आहे. तो फक्त माझ्या शब्दावरती विश्वास ठेवून तो माझ्या लोकेशनला आला, बरोबर. आणि शब्दावरती आयटी मधला व्यक्ती. आज तो आजार आहे थोडा, अक्षय सर आजार आहेत, त्यांचं थोडासा घशाचा प्रॉब्लेम आहे. आता आपल्या मीटिंग मध्ये आहेत ते, पण नाही बोलू शकत, त्यांना मला त्रास द्यायचा नाही. पण मी सांगतो की तो व्यक्ती माझ्या नुसत्या आवाज ऐकून माझ्या लोकेशनला आला, तर आज सॉरी मी आयटीचा जॉब सोडून म्यूट करतोय बोला ना मीटिंग आणि तुम्हाला डेफिनेटली कॉल करतो. तुम्हाला जो व्यक्ती पाहिजे तुम्ही आहे, ओके उद्या तुम्हाला कॉल ओके पाटील साहेब, काय हरकत नाही, मी तुम्हाला बोलतो. आता मी पण मीटिंग त्याचा संपवतोय. आपल्या औषधाने हॅलो आणि मला आपल्या तर खूप औषधाने प्लाझ्मा आपल्या थेरपी बघा तुम्ही. भागातला व्यक्ती मला मिळालेला आहे नाही ना, म्हणजे सर. बिझनेस संदर्भात. त्यामुळे ऐका पाटील साहेब, मी सगळ्यांना म्यूट केलंय. तर आता बऱ्यापैकी आता काय भाताची परीक्षा म्हणलं शेतावरनं होते, बाकी सगळ्या गोष्टी काय दाखवत बसायला सुद्धा म्हटलं गरज नाही. तर माझा नंबर पण तुम्हाला वाटलं मी सांगतो, 9082727363. ठीक आहे. आणि खरं सांगतो, आयुष्यामध्ये पैसा कमवा, पैसा यासाठी कमवायचा की आपण आपल्याला चांगल्या सुविधा प्रोव्हाइड करू शकतो. मी म्हणत नाही तुम्ही फक्त सोबत चाला, उद्या कसलीही जरी आली ना अडचण, तरी कधी पण मेसेज करा, मी 100% तुमच्या सोबत आहे. एका सामान्य माणसाला असामान्य माणूस बनवण्यातला जो आनंद आहे ना, हा जीवनामध्ये कशातनं सुद्धा म्हटलं मिळत नाही. ह्यासाठी धडपड चालू आहे. जे सगळे रिव्ह्यूज टाकतोय, जे सगळे आता लोक जी बोलली, त्यांचा नंबर ट्रान्झॅक्शन सुद्धा दाखवायला तयार आहे. ताई म्हणल्या महिन्याला 30,000, अरे 30 लाख पण इथं खूप छोटी अमाऊंट आहे. 30 लाख पण खूप छोटी अमाऊंट आहे इथं महिन्याला, कारण प्रोडक्ट तेवढं जनून असेल तर 30 आणि 10,000 काय घेऊन बसलाय. पण तुमच्या मनामध्ये फक्त एकच स्वार्थ काय हवा, की तुम्हाला लोकांचं पैशापेक्षा पण तुम्हाला लोकांचं भलं करायचंय. घेऊ अगर न घेऊ हा त्याचा प्रश्न झाला. तुमचं काम पाहिजे की की तुम्ही लोकांना तुम्हाला फक्त सांगायचंय, बाकीचं काही करायचं नाही आपल्याला. ही ज्याची भावना असेल ना की मला लोकांना वेदना मुक्त करायचंय, तो कोठ्या दिशा लक्षात ठेवा. एवढं बोलून मी माझं ट्रेनिंग क्यूट करतो, आणि ज्याला खरंच गरज आहे त्यांनी पर्सनली मेसेज टाका, आपण सोबत मिळून काम करू. जय शिवराय.